आपण सगळेजण वेळात वेळ काढून आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल इस्कॉन बारामती तर्फे आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत आणि धन्यवाद. आज आपण आपल्या विषयाला लगेच सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे, थोडीशी मी पीपीटी स्क्रीनवर दाखवतोय. तर आपण ती पाहू शकता सर्वजण. अडचण येते काय? पोस्ट केले ना प्रभूजी? हो प्रभूजी, कोस्ट तुम्ही बरोबर ना? को होस्ट चालतंय का? पोस्ट करा म्हणतायत ती मुलं. होस्ट करू का? मग मला को होस्ट करा. अरे अद्वैत, हा करा. ओके ओके, झालं की स्टार्ट. राधेश्याम दिसत नाही म्हणून हाही विषय असू शकतो. आणि दुसरा एक असाही विषय शकतो की स्पिरिच्युअल आपली जी लाईफ आहे, स्पिरिच्युअल ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये कसा समतोल साधावा, दोन्ही गोष्टी आहेत. तर आज मी तुम्हाला आपल्या ज्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये कसा समतोल साधावा याच्यावरती चर्चा करणार आहे. परत कधीतरी आपण स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आणि मटेरियल ऍक्टिव्हिटी ज्या आपल्या आहेत त्याच्यामध्ये समतोल कसा साधावा, तर त्याच्यावर चर्चा करू. आता आपल्या ज्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहेत, ओके ओके थँक्यू, ठीक आहे. थोडी मोठी कृष्ण भावनेमध्ये समतोल कसा साधावा हा विषय आपला. आता एकदम तो तराजू त्या ठिकाणी दिसतोय, पण इतकं तराजू प्रमाणे काय समतोल अशी गोष्ट होत नसती. तर त्याच्यावरती आपण पुढे परत नंतर चर्चा करूया. सध्या थोडं पुढे घ्या. नेक्स्ट. हा, हरे कृष्ण. तर आता सॉरी मगाशी मी म्यूट होतो. तर या आध्यात्मिक जीवनामध्ये या ज्या 3 ऍक्टिव्हिटी आहेत, आता येतोय का आवाज? हा येतोय प्रभूजी, येतोय, आता येतोय. सॉरी सॉरी मगाशी. तर या आध्यात्मिक बऱ्याच जणाला वाटत असेल की समतोल कसा साधावा म्हणून. मगाच मी सांगतो परत की आध्यात्मिक आणि मटेरियल जीवन याच्यावरील समतोलावरती आपण आज बोलणार आहोत का? तर आपण नाही बोलणार. आज आपण बोलणार आहोत आध्यात्मिक जीवनामधील हे जे महत्वपूर्ण 3 अंग आहेत, जप, रीडिंग आणि सर्व्हिस, याच्यामध्ये समतोल कसा साधावा. आणि या 3 अंगामध्ये जर आपण समतोल साधला नाही, या 3 ऍक्टिव्हिटी, या 3 सेवेमध्ये जर आपण समतोल साधला नाही, तर आपल्याला कोणकोणत्या अडचणीला तोंड द्यायला लागू शकतं किंवा आपल्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती मध्ये कशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर हे सगळ्यांना माहितीच आहे. पुढची स्लाइड घ्या. हा, थँक्यू. तर आता जप, ग्रंथ वाचन आणि सेवा महत्वपूर्ण व आध्यात्मिक जीवनाचा हे पाया आहे. यामधील कोणतीही गोष्ट तुम्ही टाळू शकत नाही
किंवा तुम्ही ती टाळू नये. की मी ग्रंथ वाचनाकडे दुर्लक्ष करेल किंवा सेवेकडे दुर्लक्ष करेल किंवा जपाकडे करेल. असं न करता आपण आपण या तिन्ही गोष्टी, तिन्ही अंग जर आपण चांगल्या प्रकारे जीवनामध्ये समतोल करू शकलो, तर आपली आध्यात्मिक प्रगती चांगली होऊ शकेल. या तिन्ही गोष्टींसाठी प्रभुपादांकडून समान भर दिला गेला. आपल्याला माहितीच आहे, प्रभुपादांनी जपाविषयी तर सांगितलं की आपली 99% प्रगती ही जपावर अवलंबून आहे. ग्रंथ वाचनाबाबतीत म्हणाल तर प्रभुपादांनी आपल्या जे मुख्य कार्य आहे ग्रंथ लेखनाचं, ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ते केलं. आणि प्रभुपादही स्वतः ग्रंथ वाचन करायचे. प्रभुपाद एवढे बिझी असताना, एवढे त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असताना सुद्धा त्यांनी ग्रंथ लेखन कधीच थांबवलं नाही. त्यामुळं आणि ज्या वेळेस भक्तांना त्यांनी पत्र लिहिली, त्यावेळेस ग्रंथ वाचनाचं महत्त्व त्यांनी भक्तांना विशद केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेवा, सर्व्हिस. आपण पाहू शकतो की प्रभुपादांनी अतिशय उतार वयामध्ये जे आपल्या गुरूंनी त्यांना सेवा दिली होती, की पाश्चात्य जगामध्ये जाऊन प्रचार करण्याची, ती सेवा प्रभुपादांनी आपल्या उतार वयामध्ये केली. म्हणजे प्रभुपादांनी जप, ग्रंथ वाचन आणि सेवा या तिन्ही गोष्टींवरती समान भर दिला आणि भक्तांना नेहमी या तिन्ही गोष्टी करण्यासाठी सांगितलं. याच्यामधील एखादी गोष्ट जर म्हणजे भक्तांकडनं काय जर पत्र आली, तर प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या तिन्ही गोष्टी करा. त्या गोष्टी तुम्ही टाळू नका किंवा कमी करू नका किंवा त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका. भक्तांची प्रगती याच्यावरती अवलंबून आहे, या तिन्ही गोष्टींवरती. जप, ग्रंथ वाचन आणि सेवा. आपली आध्यात्मिक प्रगती हे जर आपण नुसतं म्हणूया की 99% जपावरती आहे, म्हणून आपण नुसता जपावरतीच जास्त भर देऊ आणि ग्रंथ वाचन आणि सेवेकडे दुर्लक्ष करू, तर जरी ती 99% प्रगती जपावरती अवलंबून असली, तरी या ग्रंथ वाचन आणि सेवा हा चांगला जप होण्यासाठी आणि तो भगवंतांना प्रसन्न करणारा जप होण्यासाठी या आपल्याला 2 गोष्टी मदत करत असतात. म्हणून या तिन्ही गोष्टींच्यावरती आपली प्रगती अवलंबून आहे. हे कृष्ण भावनेचे पॅकेज. पॅकेज म्हणजे काय, की हे तिन्ही गोष्टी तुम्ही आध्यात्मिक जीवनात आला, खास करून कृष्ण भावनेमध्ये आला, की या तिन्ही गोष्टीचं महत्त्व तुम्हाला वारंवार ऐकायला मिळेल. वारंवार सांगत जाईल. कुठलेही भक्त तुम्हाला या गोष्टीकडे 3 पैकी एका गोष्टीकडे दुर्लक्ष करा असं सांगणार नाहीत. त्याचं कारणच असं आहे, की समजा एखादी कार आहे आणि आपण दूरच्या प्रवासाला चाललो. तर त्या कारमध्ये पेट्रोल असणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, स्टीअरिंग चांगलं असणं महत्वाचं आहे. त्यानंतर त्याच्या ज्या काही इंजिन असेल किंवा त्याचे टायर असतील. यामधली कुठलीही अशी गोष्ट नाही, की आपण म्हणू शकत नाही, ही गोष्ट नसेल तरी चालेल, आपली कार चालू शकते. त्याच पद्धतीने आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा जप, ग्रंथ वाचन आणि सेवा या ज्या 3 गोष्टी आहेत, या तिन्ही गोष्टी आपण काळजीपूर्वक, लक्षपूर्वक करायला हव्यात आणि त्याला आपण आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं स्थान द्यायला पाहिजे. तर आपण आता पुढे जाऊन पाहणार आहोत, की या गोष्टी एकमेकावरती अवलंबून कशा आहेत. इंटर कनेक्ट कशा आहेत, एकमेकावर अवलंबून कशा आहेत. चांगली सेवा केली तर जपावरती त्याचा काय चांगला परिणाम होऊ शकतो. चांगला जप केला तर सेवेचा मूड कसा आपला चांगला होऊ शकतो. चांगलं वाचन आपण जर केलं तर आपण सेवा कशी चांगली करू शकतो आणि चांगले वाचन केलं तर आपण सेवेमध्ये आपलं मूड किंवा जपामध्ये आपला मूड कसा चांगला अजून विकसित होऊ शकतो. त्यामुळं या तिन्ही गोष्टींना आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण समतोलपणे करायला पाहिजे. आणि असं नाही की एकच गोष्ट फार केली आणि दुसरी गोष्टीकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. तर त्याच्या काय अडचणी येतात ते आपण थोडं पुढे जाऊन पाहूया. आदेश. बघा, ग्रंथ वाचन आणि सेवा ह्या 2 गोष्टींवर आपण आता सध्या विचार करणार. आणि याच्यामध्ये पहिली सुरुवात आपण असे करणार आहे, केवळ सेवा केली पण वाचन केलं नाही, तर काय गोष्टी घडू शकतात. बघा आता एक आपण पॉईंट घेणार आहे. पहिला आपला पॉईंट आहे, ग्रंथ वाचन आणि सेवा हे एकमेकाशी कसे कनेक्ट आहेत. काही असं केलं आपण नुसती सेवा करत आहे आपण खूप, पण वाचन अजिबातच करत नाही. तर काय होऊ शकतं?
तर या ठिकाणी एक प्रभुपादांनी जेबीसीला साधारण 1976 मध्ये किंवा त्याच्या आसपास एक पत्र लिहिलं होतं आणि प्रभुपादांनी सांगितलं होतं की असं वाटतंय, म्हणजे असं निदर्शनात येतंय, शब्दशः मला त्या पत्रातले वाक्य सांगता येणार नाहीत, पण प्रभुपाद सांगतात की भक्त काळजीपूर्वक जप करत सॉरी काळजीपूर्वक वाचन करत नाहीत, त्यामुळे त्यांचे मन नेहमी अस्थिर राहू शकते आणि त्यांचा फॉल डाऊनही होऊ शकतो. ते प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात की हे खरंय. मी श्रीमान नंदुलाल प्रभूंबरोबर जेव्हा जेव्हा काही चर्चा केली त्यावेळेस प्रभूजींनी मला वारंवार सांगितलेलं आहे की जे भक्त श्रवण चांगले करतात, जे भक्त चांगले वाचन करतात, त्या भक्तांच्या जीवनामध्ये पुढे जाऊन जरी काही संकट आले, काही कठीण प्रसंग जरी आले, तरी त्यांचं वाचन श्रवण जर चांगलं असेल तर त्या प्रसंगामध्ये ते टिकून राहतात. ते कृष्ण भावना सोडत नाहीत, त्यांचं मन स्थिर राहतं. म्हणून वाचन इम्पॉर्टंट आहे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये. प्रभुपाद एका भक्तांना पत्र लिहितात अजून त्या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की तुम्ही जर वाचन केलं नाही तर तुम्ही आळशी व्हाल आणि तुम्ही नुसती झोप घ्याल. त्यामुळे तुम्ही वाचन, कारण आज पाहिलं आपण, तर आज आपल्याकडे सेवा करण्याची संधी नाहीये. आज आपल्याकडे बाकी अजून काही ऍक्टिव्हिटी नाहीत आणि या काळामध्ये आज दिसते एवढ्या सुंदर. आपण जर वाचत नसू तर आपण करू काय? आपण एकतर झोपू, नाहीतर टीव्ही किंवा इतर माध्यमांचे आपण काय लावू मार्गी लागू. म्हणून प्रभुपादांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही जर वाचन करत नसाल, तर तुम्ही आळशी व्हाल, तुम्ही झोप घ्याल. म्हणून आपण वाचन करायला पाहिजे. ग्रंथ वाचनाशिवाय पुस्तक वितरण. बघा आता एखाद्याचं वाचन जर व्यवस्थित नसेल, त्याने खूप चांगल्या प्रकारे किंवा वाचन तो करत नसेल आणि नुसतं ग्रंथ विचरण करत असेल, तर या ठिकाणी एक सेल्समन असल्यासारखं काम केलं. कारण एक सेल्समन असतो, नुसती वस्तू घेतो आणि तो देतो. किंवा एक आपला मटेरियल व्ह्यू बनतो. आपल्याला जर भाव नीट माहित नसेल, तर वाचनातून आपल्याला कळतं की ग्रंथ वितरण का करायचं. आपण ऍक्च्युली प्रभुपाद त्यांना देत असतो. ग्रंथ म्हणजे आपण भगवंतांना त्यांना देत असतो. या भावनेमध्ये, दासदासाच्या भावनेमध्ये आणि दुसऱ्याला आपण एक केवळ पुस्तक देत नाहीये, तर आपण स्वतः प्रभुपादांचे विचार त्यांना देतोय. प्रभुपादांपर्यंत त्यांना आपण प्रभुपादांना त्यांना पोहोचवतोय त्यांच्यापर्यंत. ही जर भावना आपल्याला वाचनामधून येते आणि ह्या वाचन न करता आपण जरी पुस्तक वितरण केलं, तर नुसतं ते कसं होईल? आपण नुसतं कॅल्क्युलेशन मध्ये राहू. आज 100 ही झाल्या, त्यांच्या किती झाल्या, माझ्या किती झाल्या किंवा एक मटेरियल येऊ. आज एवढ्याच संपवायच्या आहेत, तेवढ्या हे करायच्या आहेत. ठीक आहे. ती एक स्पर्धा म्हणून एक ठीक आहे. ती थोडीशी आध्यात्मिक स्पर्धा असते ती. परंतु केवळ तो एक मटेरियल येऊ बनू नये. त्यासाठी चांगलं वाचन असेल, तर त्या व्यक्तीचाही मूड चांगला राहतो आणि ती व्यक्ती समजते की हे आपण कशासाठी करतो. म्हणून आपण ग्रंथ वितरण करत असू, काही करत असू, म्हणून आपल्याला वाचनातून सूट नाही. आपण ते वाचलं पाहिजे, जेणेकरून आपला मूड चांगला राहील. असं एका ठिकाणी मी ज्या प्रवीणचं लेक्चर ऐकलं ते म्हणले, की मी बरंच फिरलो जगभर, तर मी पाहतोय की 90% भक्त सेवा करतायत. खूप भक्त सेवा करतायत. परंतु फक्त वाचत करत नाहीत. वाचन करत. तर हेही एक योग्य नाहीये. प्रभुपादांचाही हा मूड नाहीये. ना आपल्या आता जे सर्व आचार्य आहेत त्यांचाही तो मूड नाहीये. आपण जर आपल्या सर्वच गुरूंची लेक्चर ऐकली, त्यांच्यामधूनही सांगण्यात येईल, की तुम्ही वाचन करा. आणि प्रभुपादांचाही तो मूड नव्हता. आता भक्तांचं पाहाल तिकडे भक्त आपल्याला सेवा करत दिसतात, पण ते वाचन मात्र करत नाही. त्यामुळे काय-काय अडचणी येऊ शकतात. तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. प्रभुपाद आणि तमालकृष्ण महाराज यांच्यातला एक संवाद होता. तमालकृष्ण महाराजांना ज्यावेळेस प्रभुपाद ग्रंथ वाचनासंबंधी विचारतात, त्यावेळेस तमालकृष्ण महाराज म्हणतात, की मला मॅनेजमेंटची खूप कामं आहेत. मग प्रभुपाद म्हणतात, की तुम्ही कसं ज्या पद्धतीने जेवणासाठी वेळ देताय तसा वाचनासाठी द्या. तर त्यावेळेस तमालकृष्ण महाराज म्हणतात, की मी एकच टाईम जेवतो. मग प्रभुपाद म्हणतात, झोपेसाठी ज्या पद्धतीने हे करता, त्यासाठी वाचनासाठी करा. तर ते तमालकृष्ण महाराज म्हणतात, मी फक्त 3 तास झोपतो. मग प्रभुपाद तरीही सांगतात, तरीही तुम्ही वाचन करायलाच पाहिजे. तर हे संवाद आपल्याला सांगतात किंवा प्रभुपादांचे तुम्ही पत्रव्यवहार पहा. प्रभुपाद मुनी वारंवार भक्तांना सांगितलंय
ऍप्लिकेशन स्क्रीन नाही आली. एकच. हा, ओके. तर 90% भक्त जसं म्हणलं की सेवा खूप करतायत पण वाचन करतात. त्यात संवाद चालला होता की प्रभुपाद त्यांना सांगतात की हा, तर प्रभुपाद म्हणतात कमाल कृष्ण महाराजांना, मग तुम्ही त्यातनंही वाचन करा. तर आपण याच्यातून पाहू शकतो प्रभुपादांचे पत्रव्यवहार पाहिले किंवा प्रभुपादांचे जर संवाद पाहिले तर प्रभुपादांनी नेहमीच ही खंत व्यक्त केली की भक्त ज्या प्रमाणात वाचायला पाहिजे त्या प्रमाणात वाचतो. आपण दोनच गोष्टी करतो. आपण एक तर कमी वाचन करतो किंवा अजिबात वाचत नाही. हे आपण दोन गोष्टी करतो. एक तर फार कमी करतो आणि अजिबातच वाचत नाही. तर आपण जे कमी वाचन करतायत त्यांनी थोडे जास्त वाचन करायला पाहिजे आणि जे अजिबात करत नाहीत त्यांनी वाचनाला सुरुवात करायला पाहिजे. तर दुसरं एक अजून असतं, बऱ्याच वेळा आपलं औपचारिक वाचन असतं. म्हणून वाचायचं म्हणून आपण फक्त जे सांगितलंय आपल्याला ते आपण त्या भावनेने फक्त आपल्याला सगळेजण म्हणतात वाचन करा म्हणून आपण करतो. पण आपण त्याच्यावरती जर चिंतन केलं नाही, आपण त्याच्यावरती मनन केलं नाही, आपण जर त्याच्यावरती नोट्स काढल्या नाहीत, तर आता आपली वाचन आणि सेवा चालली. तर काय होईल? आपली जी सर्व्हिस सेवा जी आहे ती पण आपली मटेरियल बनवून जाईल किंवा ती टेस्टलेस बनवून जाईल. जे भक्त चांगलं वाचन करतात ते सेवा पण अतिशय चांगल्या गुणने करतात आणि त्यांना सेवेमध्ये टेस्ट पण येते. आपण पाहू शकतो कारण मूड खूप महत्वाचा आहे सेवेमध्ये, की तुम्ही सेवा काय मूडने करताय. वाचनातून तुम्हाला कळतं की तुमचा मूड कसा असायला पाहिजे. आपण किती नम्रपणे आणि मी या सेवेसाठी पात्र नाहीये परंतु भगवंतांच्या कृपेने भक्तांच्या कृपेने मला ही सेवा मिळालेली आहे की दासदासांनी भावाने ना की आपण एक कोणतरी करता आहोत या भावनेने न करता म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे वाचनातून आपल्याला समजतं. त्यामुळे आपला सेवा करण्याचा जो मूड असतो हा मूड पूर्णपणे आपला काय होतो चेंज होतो ज्यावेळेस आपण चांगलं वाचन करतो. सेवा करण्याचा मूड जो आहे कारण भगवंत भावना पाहतो. नाहीतर मग ती काय होणार सेवा एखादी बाहेरची व्यक्ती येते आणि ती जे पद्धतीने सेवा करते एखादी त्याच भावनेने आपण पण सेवा करत असेल तर ती मटेरियल झाली. ही गोष्ट खरी आहे की आपल्याला थोडी सेवा जरी केली तरी आपल्याला भगवंत आपल्याला हे करतात. परंतु मी त्यातलं एक चांगली तुम्हाला स्तर सांगतो की तुम्ही चांगलं वाचन करत असाल तर सेवा करताना तुमचा मूड कसा राहील स्पिरिच्युअल राहील आणि तुम्हाला सेवा करताना टेस्ट येईल. परंतु केवळ तुम्ही वाचन चांगलं करत नाहीये, लक्षपूर्वक करत नाही, लक्षपूर्वक ऐकत नाहीये तुम्ही आणि तुम्ही सेवा मात्र कित्येक दिवस तुम्ही सेवा करताय, तरी पण कदाचित तुमची जी भावना आहे, ती मटेरियल राहण्याची किंवा टेस्टलेस राहण्याची शक्यता आहे. जसं आपण दुसरं आहे बघा, कारण भगवंत ते सेवेबरोबर आपली भावनाही पाहतायत. आपण काय भावनेने करतोय? दासदासाच्या भावनेने करतो आहेत का आपण? त्या भावनेने आपण करत आहोत का? कारण सेवेमध्ये आपण अपराध टाळून आपण सेवा करतो आहोत का? या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला समज येण्यासाठी आपण वाचन करायला हवं, श्रवण करायला हवं. दुसरी गोष्ट, आता जे मी म्हणलो भगवंत भावना पाहतात. जसं की आता कुकिंग आहे. एक कर्मी व्यक्ती पण कुकिंग करत असते, एक नास्तिक व्यक्ती पण कुकिंग करत असते आणि आपणही कुकिंग करत असतो. मग फरक कशात आहे? फरक भावनेत आहे. मग ही भावना कधी विकसित होईल चांगली? चांगलं रीडिंग केल्यावर. कारण रीडिंग काय देतं आपल्याला? रीडिंग आपल्याला ज्ञान आणि दृष्टिकोन. रीडिंग आपल्याला काय देतं? रीडिंग आपल्याला ज्ञान देतं. नुसतं ज्ञान देत नाही, तर योग्य दृष्टिकोन देतो आपल्याला. म्हणून ज्यावेळेस बाहेरची व्यक्ती पण कुकिंग करते, आपणही कुकिंग करतो. परंतु जे चांगले वाचन करतायत, ज्यांचं चांगलं श्रवण आहे, त्यांचा कुकिंग करतानाचा मूड पण हे मी भगवंतांसाठी करतो ह्या भावनेतून असतो.
पण मटेरियल व्यक्तीचा तोच मूड त्याला त्याचं तेवढं श्रवण आणि वाचन नसल्यामुळं तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी ते सगळं बनवायच्या त्या मूडमध्ये तो करत असतो. म्हणून भक्तिमय जीवनामध्ये भावनेला खूप महत्व आहे आणि ती भावना, तो दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आपल्याला निरंतर वाचन करावं लागेल. कारण निरंतर आपण अ, ह्याच्या काय कर्त्याच्या भावनेमध्ये असतो आपण, आपण इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्ये असतो. म्हणून निरंतर आपण काय करायला पाहिजे? वाचन करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या सेवा पण चांगल्या मूडनी होते. आता नवीन-नवीन भक्तांसाठी हे ठीक आहे. ते येतात आणि लगेच ते सेवेला लागतात आपण पहा. त्यांना पटकीने सेवेचा मूड असतो. परंतु त्या आपल्याला फक्त त्यांना सेवेला लावून आपल्याला त्यांना वर्कर करायचं नाही. ते आता लगेच सेवेला लागतात. पण त्यांनी जर तो वाचनाचा किंवा श्रवणाचा मूड जर विकसित केला नाही, तर आपल्याला त्यांना वर्कर करायचं नाही. आपल्याला त्यांना डिव्होटी बनवायचंय. त्यांची भावना पण सेवेमागची आपल्याला विकसित करायची. त्यामुळे कधी-कधी असं पाहायला मिळतं, की भक्त येतात सुरुवातीला खूप सेवा करतात आणि कालांतराने ते भक्तीतून निघून जातात. त्याच्या मागचं एक कारण असू शकतं निघून जाण्याचं, की त्यांचं ते वाचन आणि श्रवण एवढं प्रबळ झालेलं नसतं. त्याच्या मागचा मूड त्यांचा विकसित झालेला नसतो. त्यामुळे कदाचित त्यांना ती अडचण येते. हे आपलंही कर्तव्य आहे. म्हणजे खास करून जे अनेक वर्ष भक्तीमध्ये आहेत त्यांचंही कर्तव्य आहे. या नवीन भक्तांना सेवा ते करतायत ते पाहून आपल्याला नक्कीच आनंद होतो. परंतु त्यांना आपण सेवेमागचा चांगला मूड देणे किंवा त्यांना प्रभुपादांची पुस्तकं देऊन हे पुस्तकं ग्रंथ तुम्ही वाचा किंवा लेक्चर ऐका. अशा प्रकारचा त्यांना मूड द्यावा. कारण ते पुढे जाऊन केवळ जसं मी म्हणालो, की नुसतं वर्करच्या भूमिकेतून राहता ते डिव्होटीच्या भूमिकेमध्ये यावेत आणि त्यांनी योग्य भावनेने सेवा करावी. म्हणून त्यांनी वाचन आणि श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे. मी पहिला जो पॉइंट घेतलाय, की केवळ सेवा केली, पण जर वाचन केलं नाही, तर अशा प्रकारे काही अडचणी भक्तीमध्ये येऊ शकतात. खास करून भावनेमध्ये जो मेन जे आहे आपली जी अंतर्गत भावना आहे, तिचा विकास होण्यासाठी, योग्य दृष्टिकोन मिळण्यासाठी आपल्याला ग्रंथ वाचनाकडे सेवेबरोबरच लक्ष द्यावं लागेल. या दोन्ही गोष्टी आपल्याला समान पातळीवरती कराव्या लागतील. आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया, की नुसतं वाचनच केलं आणि सेवाच केली नाही, तर काय घडू शकतं? आपला जो विषय आहे तो समतोलचा विषय आहे. या सगळ्या गोष्टी समतोल प्रमाणात झाल्या पाहिजेत. काही काही भक्त नुसतं वाचनच करतील. युगो येण्याची शक्यता आहे. मी कोणतरी आहे, मी स्कॉलर आहे खूप. ती भावना आपल्यामध्ये यायला किती वेळ लागेल? बाहेरच्या जगामध्ये पाहिलं तर हीच आहे. लोकांनी भौतिक ज्ञान घेतले आणि त्यांना इतका युगो आहे, की ते प्रत्येक हं, तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये खूप ज्ञानी असल्याचं दाखवत आहे. भौतिक त्यांचं ज्ञान आहे, पण ते आध्यात्मिक गोष्टीमध्ये पण ते बोलतात. सगळ्या गोष्टीमध्ये ते बोलतात कारण त्यांना एक युग आलाय, की आमच्याकडे खूप ज्ञान आहे. तर नुसतं वाचन केलं आणि सेवा केली नाही, तर नक्कीच ज्ञानाचा अहंकार येऊ शकतो. तो येतो. ज्ञानाबरोबर अहंकाराचं बाळ हे जन्माला येत असतं. म्हणून आपण सेवा करायची. कारण कारण दुसरी काय आपल्याला काय हवंय? आपल्याला जे तृणादुप्पी सुनीतीने सांगितलंय, नम्रता आणि सहनशीलता. हे 2 जे काही गुण आहेत, त्या गुणांवरती आपली जीवनाची भक्ती बरीचशी अवलंबून आहे. हे गुण असायलाच हवेत. मग सर्व्हिस शिवाय नम्रता येणार कशी? ज्ञान घेऊन नुसती नम्रता येणार नाही. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष भक्तांची सेवा करू, भगवंतांची सेवा करू, मंदिरमध्ये आपण प्रत्यक्ष सेवा करू. मग ती स्वच्छतेची सेवा असेल, अर्चविग्रहांची सेवा असेल किंवा आपल्याला कुकिंगची सेवा असेल, वितरणाची सेवा असेल, डोनेशन कलेक्ट करणं कोणतीही सेवा असेल. ही सेवा ज्यावेळेस आपण करायला लागू, भक्तांच्या समूहामध्ये करायला लागू आपण, त्यावेळेस मग आपल्यामध्ये थोडी-थोडी नम्रता ही यायला लागते आणि ती नम्रता आपल्याला केवळ ज्ञानाने येणार नाही, ती सर्व्हिसने. आणि नम्रतेशिवाय जे ज्ञान आहे हे धोकेदायक आहे. हे अजून आपण आत्ताच्या काळामध्ये पाहतो, की लोकांकडे नम्रता नाही, ज्ञान आहे, पण ते ज्ञानाचा एवढा गैरवापर करत आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीला, समाजाला कशा पद्धतीने धोका निर्माण झालाय, हेही आपण पाहतोय. मग जसे काही गुन्हेगारी क्षेत्र असेल, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांनी नको तिथे प्रगती केलेली आहे.
कोरोना बाबतीतही काही लोकांचे असे मत आहेत की हा निर्माण केला गेलेला आहे. आणि ज्ञानाचा जर असा गैरवापर होत असेल, तर हे का त्यांच्याकडनं गैरवापर होतोय? कारण त्यांच्याकडे नम्रता नाहीये. जी व्यक्ती नम्र आहे, ती कुणाला तरी शरण जाईल. ती भगवंतांना शरण जाईल. ती गुरूंना शरण जाईल आणि ती कुठलेही दुष्कृत्य करणार. म्हणून सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. एक एका पुराणामध्ये एक कथा येते विष्णूंच्या आणि कलीची. कली विष्णूंकडे जातो आणि तो म्हणतो की हे माझं युग आहे आणि हा लोकांचा तर मला नाश करायचा आहे आणि कारण माझ्या युगामध्ये हीच गोष्ट घडणार. तर विष्णू त्यांना म्हणतात की तुम्ही काही करू नको तू दुसरं. तू फक्त लोकांना ज्ञान दे. तर तो म्हणतो की मी तर लोकांना अज्ञानी बनवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही तर सांगताय ज्ञान द्या. तर ते म्हणतात की विष्णू म्हणतात की तू त्यांना इतकं ज्ञान दे असं भौतिक सगळं, की ते त्या ज्ञानामुळेच एकामेकाचा संहार करतील. ते ज्ञानच त्या ज्ञानामुळेच ते एकमेकांना संपवतील. आज आपण तेच पाहतोय. इतकं बाकीचं भौतिक मटेरियल ज्ञान लोकांना आहे, पण दुर्दैवाने आध्यात्मिक ज्ञान कुणाला नाही. आणि आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे नम्रता, सहनशीलता, स्वतःला दास म्हणायची वृत्ती लोकांजवळ नाहीये. आणि त्याच्यामुळे या ज्ञानाद्वारे एकामेकाला हे संपवायचंच काम चाललंय. जसं मी उदाहरण दिले अणुबॉम्ब. अणुबॉम्बची निर्मिती काय सांगते? हा ज्ञानाचा गैरवापर आहे. एक कलेने दिलेलं तुम्हाला जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा होत असलेला एक प्रकारे तो गैरवापर आहे. हे ज्ञान धोकेदायक ज्ञान आहे. म्हणून नम्रतेशिवाय मिळालेलं ज्ञान धोकेदायक आहे. हा पुढचा एक मुद्दा आहे, की तुम्ही फक्त वाचन करताय आणि सेवा करत नाही. तर काय होईल? तुमच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात वाचताना सुद्धा. डाउट्स निर्माण होतात आणि हे डाउट्स नुसते वाचन करून, करून, करून संपत नाहीत. तुम्हाला वाटलं आता माझ्यामध्ये डाऊट निर्माण झाले, मी अजून वाचील, माझे अजून डाऊट संपतील. नाही. तुमच्या मनामध्ये अजून डाऊट निर्माण होतील. हे डाऊट तुम्हाला घालवायचे असतील. तर तुम्हाला पेशन्स लागतो. पण ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस कराल, ज्यावेळेस तुम्ही सेवाभावी असाल, त्यावेळेस जे तुम्ही ग्रंथामध्ये वाचले आणि ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळत नाहीत, ते तुम्ही चांगली नम्रपणे सेवा करायला लागल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर आपोआप समजायला लागतील. ग्रंथातील शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला लागेल आणि तुम्ही अनेक शंकांपासून दूर राहाल. हे माहितीच आहे तुम्हाला भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे एक स्वतंत्र खूप मोठे त्या काळचे स्वातंत्र्य सैनिक असतात. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढाकार घेणारे नेते असतात. ते येतात आणि ते काही त्यांना भगवद्गीतेवरती डाऊट्स असतात विचारण्यासाठी. पण त्यांना असं सांगितलं जातं की तिथं काही शिष्य सेवा करतायत भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे शिष्य काही सेवा करतायत. कदाचित ते बर्तन भांडे घासण्याची किंवा धुण्याची असेल त्या ठिकाणी ती थोड्या वेळ त्यांनी करावी आणि त्या ठिकाणी तेवढा वेळ करतात आणि ते नंतर सेवा केल्यानंतर ते परत येऊन सांगतात की आता मला ज्या काही शंका होत्या माझ्या मनात त्या निघून गेल्या. सांगण्याचा मुद्दा काय? की ह्या अनंत शंका तुम्ही नुसतं वाचत असाल तर त्या संपणार नाहीत. अनेक प्रश्न असतात तुम्हाला. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा निर्माण होतील. पण तुम्ही जर सर्व्हिस ॲटिट्यूड तुमचा असेल, तुम्ही जर चांगल्या भावनेने सेवा करत असेल, तर अनेक प्रश्न तुमचे आपोआप तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील ती समजतील. तिथे एक उदाहरण दिले. आता मी शरीर नसून आत्मा आहे. हे तुम्ही रोज वाचा. होईल का तुम्हाला साक्षात्कार याचा? रोज जरी तुम्ही 50 वेळा म्हटले, 100 वेळा नुसतं म्हटले तुम्ही, मी शरीर नाही आत्मा आहे. रोज वाचताय तुम्ही, रोज वाचताय. कुठं आपल्याला साक्षात्कार होतो? नाही होत. पण ज्या भक्तांनी वैष्णवांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला लावून घेतलं, झोकून दिलं, योग्य भावनेने सेवा केली, त्या भक्तांना याचा साक्षात्कार झालेला आपल्याला पाहायला मिळतो शुद्ध भक्तांना. आपल्याला दुर्दैवाने आपण परत शरीर सरावत येतो. कारण हे नुसतं वाचून समजणारी गोष्ट नाहीये. असे कितीतरी आध्यात्मिक ज्ञान आहे, ते नुसतं आपल्याला वाचनाने समजत नाही. तर ते समजण्यासाठी आपल्याला वैष्णवांची आणि भगवंतांची सेवा करावी लागते. म्हणजे नुसतं वाचन पण धोकेदायक आहे. त्याने आपल्याला आध्यात्मिक जीवनाच्या गोष्टी समजणार नाहीयेत. सगळे साक्षात्कार आपल्याला होणार नाहीयेत. अनेक प्रश्न, डाउट्स आपल्या मनामध्ये जे राहिलेले आहेत, ते आपले सुटणार नाहीयेत. युग येण्याची शक्यता आहे. दुसरं
वाचनातील विश्वास व उत्साह कशामुळे वाढतो? सेवेमुळे वाढतो. म्हणून आपण सेवाही करायला हवी. जे भक्त चांगली सेवा करतात, आपण पाहतो त्यांचे साक्षात्कार किंवा त्यांचं वाचनाची, सांगण्याची, बोलण्याची तळमळ पण खूप पाहतो आपण. तर कधी होत नाही की जे सेवा काहीच सेवा भक्त करत नाहीत आणि ते खूप आपल्या हृदयापर्यंत भिडेल असं बोलतात. असं होत नाही. तर का होत नाही? कारण त्यांना ते समज तेवढी त्यांना येत नाही. त्यांचा त्यांना ते साक्षात्कार होत नाही. पण जे भक्त सेवा चांगली करतायत, त्यांना वाचनामध्ये विश्वास पण त्यांचा असतो. त्यांच्या प्रभुपादांच्या ग्रंथांवरती विश्वास आपण असताना पाहतो आणि वाचनासाठी त्यांचा उत्साह असतो. जे सेवा करतात, असे बरेच भक्त आहेत, ते रात्री वाचन केल्याशिवाय, थोडं का शिवाय वाचन केल्याशिवाय झोपत नाही. कारण त्यांना तेवढा उत्साहच असतो. सेवेमुळे आपल्याला वाचन करण्यासाठी विश्वास आणि उत्साह निर्माण होतो. तर आपण हे दोन्ही या गोष्टी पाहिल्या. नुसतं वाचन पण योग्य नाही, नुसतं सेवाही चांगली नाहीये. आपण थोडं आता पुढे जाऊया आणि पुढच्या पॉइंटवरती चर्चा करू. आता आणि जप आणि सेवा यांचा काय संबंध आहे? की नुसतं आता सेवा केली पण जप नाही केली, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात? सेवेसाठी बऱ्याच वेळा आपण आपलं क्वालिटी चॅन्टिंग टाळतो. ही आपली एक सवय होऊन गेलेली आहे. पण आपण तसं करू नये. बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला भरपूर सेवा असतात. मी त्याचं म्हणजे पुढे आपण त्याच्यात चर्चा करूया. आपल्याला भरपूर जरी सेवा असेल तरी आपण चॅन्टिंगचं प्लॅनिंग आदल्या दिवशीच करायला पाहिजे. बऱ्याचशा सेवा आपल्याला माहीत असतात की त्या दुसऱ्या दिवशी. जसं फेस्टिव्हल आहे. आपल्याला माहिती आहे उद्या फेस्टिव्हल येणार आहे. किंवा शनिवारची आपली सेवा आहे. आपल्याला माहिती आहे की उद्या आपली शनिवारची सेवा आहे. आपल्याला जावं लागणार आहे सेवेसाठी. तर आपण आदल्या दिवशी चॅन्टिंगसाठी आपण प्लॅनिंग करायला हवं. तर मग बऱ्याच वेळा आपण असं पाहतो, की आपलं ज्या दिवशी सेवा असतात, त्या दिवशी आपलं चॅन्टिंग संध्याकाळपर्यंत चालतं किंवा सेवा आणि चॅन्टिंग हे एकाच वेळेस चालतं. मग त्यामुळे काय होतं, आपलं क्वालिटी चॅन्टिंग होत नाही आणि त्यामुळेही आपल्या आध्यात्मिक जीवनाला जो विकास व्हायला पाहिजे, आध्यात्मिक जीवनामध्ये जी आपली प्रगती व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडासा वेग मंदावू शकतो. म्हणून सेवेसाठी क्वालिटी चॅन्टिंग टाळू नये. क्वालिटी चॅन्टिंगसाठी आपला वेळ द्यावा. जरी आपल्याला सेवा असल्या, तरी सुद्धा आपण असं कधी समजू नये, आज काय सेवा होती, आज नाही माझं चांगलं चॅन्टिंग मी करू शकत. या भावनेमध्ये आपण निरंतर राहू नये. फारच एका दिवशी अशक्यच आहे, की आपण बसून एकाग्रपणे करू शकत नाही. पण आपण सारखंच त्या भावनेमध्ये असू. सेवा असली की आपण सेवा आणि चॅन्टिंग बरोबर करतोय, लक्षपूर्वक जप करत नाहीत. तर हे आपण टाळलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की आपण त्या आपण जर चांगला जप केला नाही किंवा जपच केला नाही आणि नुसतीच सेवा केली, तर आपण सेंटिमेंटल होण्याची शक्यता आहे किंवा आपल्याला चांगले साक्षात्कार होणार नाही. ते आपण सेवा करतोय. पण काही आहेत असं, की त्यांना नुसतं सेवा करायला आवडतं, पण जप ते करत नाही. मग बऱ्याच वेळा त्यांच्या बाबतीत असं होतं, एखादी सेवा काही कारणाने त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना ती दुसरीला देण्यात आली किंवा त्या सेवेमध्ये काही त्यांना अडचणी आल्या. तर बऱ्याच वेळा त्यांना अनेक योग्य समज नसल्यामुळे त्यांना अनेक प्रश्नाला सामोरे जावं लागतं. सेवेशी अटॅचमेंट राहते नुसती. परंतु ज्यावेळेस आपण चांगला जप करतो, त्यावेळेस आपण समजून घेतो, की ही सेवा आपलं सेवा करणं हा स्वभाव आहे. कोणती करणं हे आपल्या हातामध्ये ही गोष्ट नाही, की आपल्याला जी कुठली सेवा मिळत आहे, त्या सेवेचे आपण प्रामाणिकपणे करतो. पण नुसती सेवा केली, जप काही केला नाही, तर मग ते लोकं सेंटिमेंटल बनतात. कधी-कधी सेवेशी फार आसक्त होतात किंवा त्यांना त्या बाबतीतले सेवा करूनही चांगले साक्षात्कार होत नाहीत. त्यांच्या मनामध्ये किंवा असंही त्यांना वाटू शकतं, की बाबा मी सेवा करतोय, बाकीची लोकं याच्यामध्ये एवढे सेवा करत नाहीत वगैरे. अनेक सेवेचाही अहंकार येतो. तसा जपाचा अहंकार येतो, श्रवणाचा ज्ञानाचा अहंकार येतो. कधी-कधी सेवेचाही अहंकार येऊ शकतो. की मीच सेवा करतोय तो. बाकी कुणीही सेवा करत नाही एवढी म्हणून. असंही मनात कुठलीही गोष्ट चॅन्टिंग आहे जे आपल्याला आहे, ते आपल्याला समजून देतो ह्या सगळ्या गोष्टी. की आपण कशाप्रकारे निर्गरवी राहायला पाहिजे आणि कसं दासभावनेने आपण सेवा करायला पाहिजे. कारण चॅन्टिंग आपण करतो म्हणजे काय मागतो? आपण सेवाच मागतो. पण आपण ते भगवंतांच्या, गुरूंच्या, भक्तांच्या माध्यमातून सेवा मागतोय भगवंताला.
परंतु आपण नुसती एकट्याच्या मनानेच आपली सेवा चालू आहे निरंतर, पण आपण त्या भावनेमध्ये नाही, तर कदाचित आपल्यामध्ये सेवा करतानाही काही अडचणी येऊ शकतात. त्यानंतर नुसती सेवा केली, जप नाही केला, आध्यात्मिक परिपक्वता येणार. कारण हे जे हृदय आहे, त्या कलियुगाचा जो धर्म आहे, ते हरिनाम आहे. त्या हृदयाची शुद्धता होणे महत्वाचे आहे. तशी ती सेवेने होती, तशी ती जपाने होती. म्हणून या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. आता सेवेमध्ये काय करत असतो आपण? बऱ्याच वेळा सेवा अपराध करत असतो. मग हे सेवा अपराध धुवून कशाने निघणार? हे जपानी तर निघतील ना. म्हणून आपण लक्षपूर्वक जप करायला पाहिजे. आपण भरपूर आपले अपराध होत असतात. आपण काय असं एकदम योग्य सेवा होत नाही आपल्याकडनं. ड्युटी वर्शिप असेल, इतर आपल्या सेवा असतील. सेवेबरोबर आपले थोडे अपराधही चालू असतात. मग हे अपराध धुण्याचं माध्यम काय आहे? जप तर आहे. म्हणून आपण जपही करायला हवा. नाहीतर आपले नुसते अपराध होत राहतील. म्हणून आपण कुठलीही सेवा करताना म्हणजे जसं मी दक्षिणेकडचे ब्राह्मण दिले, की ते लोक काही सेवा करताना गोविंद गोविंद म्हणत असतात सारखे, की त्यावेळेस ते नाम पण घेत असतात. तर त्यांना माहिती आहे, सेवा करताना अपराधही होत आहेत. आपण भगवंतांचं नाव घेऊया, जेणेकरून ते अपराध काय होतील? स्वच्छ होतील, टाळले जातील. फक्त वैष्णव अपराध सोडला तर बाकीचे जे काही अपराध आहेत, ते सेवा नामाने काय नावाने काय होतात? स्वच्छ होतात, ते धुवून निघतात. म्हणून सेवेतले अपराध दूर व्हावेत. सेवा करताना अपराध होतात, ते दूर व्हावेत. म्हणून हरिनाम हे लक्ष्य बरोबर आणि क्वालिटीचं करायला हवं. तर पुढचा मुद्दा, केवळ जपच केला, सेवाच केली, तर काय होईल? नुसते जप रोज 35, 40, 45 माळा जप, योगी व्हाल एका जागी बसून नुसतं. तर तुम्हाला कृष्ण प्रेम नाही. तुम्हाला भगवंतांचं जे प्रेम आहे, ते गुरूंची आणि भगवंतांच्या सेवेमुळे आपण कनेक्ट होतो. जसं जपामुळे होतो तसं सेवेमुळे होतो. पण योगी झालो, त्याच्यामध्येही अहंकाराचा शिरकाव आहे. त्याला कृष्ण प्रेम पाहिजे आणि प्रेम हे सेवेच्या माध्यमातून दिसत असतं. पण एखाद्याला म्हणतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे. असं मागच्या वेळेस सांगितलं आपल्याला. पण हे प्रेम प्रकट कसं होतं? सेवेशिवाय कसं प्रकट होईल? नुसतं तोंडी बोलून आपण जर म्हणलं, पण आपण प्रत्यक्ष त्या व्यक्तीसाठी सेवा करत नसेल, याचा अर्थ अंतःकरणात आपल्या ते प्रेम नाहीये. म्हणून नुसतं आपण जप करत असू आणि सेवा करत नसू, तर आपण योगी होऊ. कदाचित आपलं हृदय थोडं कोमल नाही त्यानं, आणि भक्तांची, भगवंतांची जे सेवेच्या माध्यमातून जी आपल्याला कृपा मिळते, ती कृपा मिळणार नाही. म्हणून केवळ जप करून चालणार नाही, तर जपाबरोबर सेवा ही आपल्याला करावी लागेल. आता आपण त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. सॉरी. हा, आता केवळ जप केला त्याच्या आणि वाचनच केले नाही, तर काय होऊ शकतं? 12 म्हणजे याच्यापेक्षाही अनेक मुद्दे सिनियर डेव्होटी सांगू शकतात. मी जेवढे ऐकले, मला काय वाटले ते मी लिहून काढले. काही काही वेळेस काय होऊ शकतं, नुसतं वाचन आणि जप अजिबातच नाही. आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत, केवळ जप पण वाचन नाही. प्रभूजी आवाज. वाचनावरती हरी बोल. हा, हरी बोल प्रभूजी. हा प्रभूजी आवाज येत नव्हता. आता येतोय. कधी? आता 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 आता. आता आला ना? आता येतोय का प्रभूजी? हा येतोय येतोय प्रभूजी येतोय. हा थँक्यू प्रभूजी. तर केवळ जप आणि वाचन नाही, याच्यावरती आपण आता चर्चा करणार आहे. वाचनाबाबतीत एक सांगतो, श्रवणाबाबतीत एक सांगतो. वर मुद्दा लिहिलाय मी, नुसते डाउनलोड नको. आपल्याला असं एक सवय असते, नुसतं डाउनलोड करून घ्यायचं, नुसतं ऐकून घ्यायचं, नुसतं वाचून घ्यायचं, नुसतं आत ज्ञान भरायचं. पण आपल्याला श्रवणाबाबतीत किंवा वाचनाबाबतीत माहिती, की जे काही ज्ञान आहे, ते ज्ञान आपण मनन चिंतन करून ते आचरणात आणत नाही, तोपर्यंत ती श्रवणाची किंवा वाचनाची क्रिया पूर्ण होत नाही. ते नाही तर नुसतं डाउनलोड झालं, ग्रंथावर ग्रंथ वाचले वाचले वाचले, पण ते आचरणात नाहीत, त्याच्यावर मनन नाही, चिंतन नाही. असं जर पद्धतीने आपण करत असू, तर आपण त्या वाचनाचा पूर्ण लाभ घेत नाही, असं होईल. म्हणून बरेच भक्त पॉइंट्स काढतात, एकामेकावर चर्चा करतात.
लेक्चर ऐकून आल्यानंतर घरी मनन करतात, एखादी शंका आपण विचारतो, हे खूप चांगलं आहे. नाहीतर ती नुसती डाउनलोडची क्रिया होईल. तर आता आपण पहिला पॉईंट पाहूया. केवळ जप, वाचन नाही. नामरुची येणार नाही. हे बघा, वाचनाचा आणि जपाचा संबंध आहे. म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं, जे भक्त आपण कधी प्रश्न विचारतो की जप सुधारण्याच्या काही अ, हे आहेत का, काही सल्ले आहेत का? त्याच्यामध्ये सांगितलं जातं, जपाच्या आधी थोडं वाचा, जपाच्या आधी थोडं ऐका आणि मग जपाला बसा. रात्री झोपायच्या आधी एखादं पुस्तक वाचून, ग्रंथ वाचून मग सकाळी उठल्यानंतर जप करा, तुम्ही त्या मूडमध्ये कराल. कारण वाचनाचा आणि जपाचा काय संबंध आहे. आपला कॉन्शियस वाचनाने काय होतो, जप करण्यासाठी बदलतो. जसं मी ते नाम रुची येणार नाही, सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं. समजा सचिन तेंडुलकर अशा एका ठिकाणी गेला, की ज्या ठिकाणी क्रिकेटची काहीच माहिती नाही. लोकांना क्रिकेट हा खेळच माहित नाही. सचिन तेंडुलकर तिथं गेला तरी कोणी त्याच्याकडे पाहण्यासाठी गर्दी करणार नाही, ना त्याला कोणी भेटणार नाही, ना लोकांना त्याचं आकर्षण वाटणार. पण तोच अशा ठिकाणी गेला, की ज्या ठिकाणी क्रिकेट विषयी लोकांना खूप ज्ञान आहे, खूप माहिती आहे. त्यांनी तेंडुलकर विषयी खूप ऐकलंय, त्याने किती रन केले, काय केले, कशा पद्धतीने तो खेळला. अशा ठिकाणी जर गेला तर लोक त्याला पाहण्यासाठी एवढे आकर्षण दिसल त्या लोकांमध्ये आणि लोक एवढे आकर्षित होतील, की ते तेंडुलकरला पाहण्यासाठी आपली सगळी कामं सोडून त्याच्याकडे धावतील. कारण त्यांना तेंडुलकर विषयी स्वाभाविक आकर्षण का निर्माण झालं? त्यांनी ऐकलं, ऐकलं, ऐकलं म्हणून निर्माण झालं. त्यांनी पाहिलं, ऐकलं, वाचलं म्हणून निर्माण झालं. तसंच भगवंतांविषयी आपण ऐकू, वाचू, पुन्हा पुन्हा आपण वाचन करू, त्यावेळेस आपल्याला नामाविषयी आकर्षण निर्माण होईल. नामामध्ये रुची निर्माण होईल. म्हणून नाम रुची येण्यासाठी अनेक बाकी ग्रंथ पण आपल्याकडे आहेत, की ज्याच्यावरती नामाचा महिमा सांगितलेला आहे भरपूर. की ते ग्रंथ आपण वाचले पाहिजे. काही आपले काउन्सिलर सुद्धा मला वाटते सकाळच्या वेळेमध्ये ते ग्रंथांचं वाचन करतात. मराठीमध्येही ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याच्यामधनं काय येईल? वाचनामुळे नामरुची निर्माण होईल. पण आपल्याला भगवंतांविषयी काहीच माहिती नाही, काही वाचलंच नाही आपण आणि आपण जप करत राहू, तर नामरुची आपल्यामध्ये येण्यामध्ये अडचणी येतील. म्हणून आपण वाचायला पाहिजे. वाचन मनाला जपावर एकाग्र करण्यास मदत करते. तुम्ही ज्यावेळेस वाचाल, सगळ्यांचा अनुभव आहे हा. ज्या दिवशी आपण म्हणजे चांगलं वाचलं, की ज्या दिवशी आपलं एखादं लेक्चरही चांगलं होतं, आपण मन लावून ऐकतो. शनिवारचं लेक्चर आपण ज्यावेळेस मन लावून ऐकतो, सगळ्याचा अनुभव आहे. रविवारी आपल्याला जप करण्यामध्ये एक रुची निर्माण होते. मन एकाग्र करण्यामध्ये काय होतो, त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होतो. ज्या ज्या भक्तांनी लक्षपूर्वक लेक्चर ऐकले, वाचन केलंय, त्या भक्तांना हा अनुभव आहे, की मन जपावरती सहजतेने एकाग्र होतं. म्हणून केवळ आपण जप करत असून अजिबातच वाचन करत नसो, तर मात्र आपल्याला जप करताना संघर्ष करावा लागू शकतो मनाविरुद्ध पार. पुढं पुढचा पॉइंट आहे, भगवंतांचे स्मरण होणार नाही. जसं मी मगाशी सांगितलं. जप ड्राय होऊन जाईल, की ठीक आहे आपलं रोज एक यांत्रिक जप होऊन जाईल तो नुसता. रोज आपली माळ हातामध्ये घ्यायची आणि आपलं चाललंय. आपोआपच ते आपले शब्द येतात बाहेर. आपण माळ पुढं-पुढं ओढतोय. असं ड्राय होऊन जाईल. तर बऱ्याच भक्तांना ज्यांना वाटतं किंवा मलाही वाटतंय ते, मी याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांनाच वाटतं, की जपामध्ये अजून ती रुची नाही. त्याचं अनेक कारण आहे. महत्वाचं एक अजून त्याच्यामध्ये कारण की आपलं वाचन त्या एकाग्रतेने किंवा जसं मगाशी मी सांगितलं, की डाउनलोड न करता खूप प्रामाणिकपणे मनन चिंतन करून आपण जर ते वाचन करू, तर जपामध्येही आपल्या टेस्ट यायला लागेल. तो आपला जप काय होणार नाही, ड्राय होणार नाही. वाचनाशिवाय जप म्हणजे मनाशी संघर्ष. रोज आपल्याला जपामध्ये मन हरवतं. रोज आपण ठरवतो, की आपल्याला जप चांगला करायचा आहे आणि रोज 16 माळा झाल्यानंतर आपण हरलेलो असतो. आपली एकाग्रता साधत नसते. एक प्रकारे आपला तो मनाशी चाललेला संघर्ष असतो. मन आपल्याला जपापासून दूर नेत असतं. भूतकाळातल्या आठवणी, भविष्यकाळाच्या चिंता, रोजच्या जीवनातले अनेक प्रश्न रोज ते आपल्याला आठवण करून देत असतं आणि आपण परत त्याला नामामध्ये ओढत असतो. परत मन धावत असतं. हा केवळ आपला आणि मनाचा रोजचा नुसता संघर्ष चालू असतो. त्याच्यामध्ये भक्ती नाही येत. नुसतं मनाशी आणि आपला असलेला तो संघर्ष रोज रोज चालतो आणि आपण रोज ठरवतो आणि आपण रोज हारतो. परंतु
पण ज्यावेळेस वाचन करू, चांगल्या प्रकारे आपण श्रवण करू, त्यावेळेस हा संघर्ष, मनाचा संघर्ष आपला थांबेल आणि आपलं मन नामस्मरणावरती, भगवंतांच्या शब्दांवरती, भगवंतांच्या नामावरती एकाग्र व्हायला लागेल. म्हणून वाचनाशिवाय जप हे योग्य नाही. हे वाचन हे करावंच लागेल. पुढचा, हे वाचन न करणे म्हणजे गुरूंच्या आदेशाची थोडक्यात ही अवज्ञाच आहे. काही आदेश आपल्याला वाटतं की आपल्याला फक्त एवढेच आदेश दिले, 4 नियमाचं पालन आणि हरिनाम घेणं. पण जर आपण प्रभुपादांची पुस्तकं वाचली, प्रभुपादांचं पत्रे वाचले, संवाद वाचले, तर हा पण एक प्रकारे आपल्याला आदेश आहेच, की तुम्ही माझ्या ग्रंथांचं वाचन करा. हा आदेश आहे. फक्त आपल्याला तो दीक्षेच्या वेळी दिला जात नाही, म्हणून आपल्याला वाटतं हा आदेशच नाही आपल्यासाठी. हे केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, ही भावना आहे आपली मनामध्ये. कुठेतरी थोडीशी का होईना. पण नाहीये. तीही गुरूंचा आदेश आहे. ती गुरूंची आज्ञा आहे आपल्याला, की आपण वाचन करायला हवे त्यांच्या ग्रंथ. प्रभुपादांनी एवढ्या कष्टाने कशासाठी ग्रंथ लिहिले असतील मग? जर या ग्रंथांना एवढं महत्वच नसेल, तर प्रभुपादांनी एवढा वेळ जीवनाचा ग्रंथांसाठी का दिला असेल? आपली रात्रीची एवढी आपण जे म्हणतो झोप, जी सगळ्याला प्रिय आहे. पण प्रभुपादांनी एवढी कमी झोप घेऊन एवढे ग्रंथ लेखन कशासाठी केलं असेल? फक्त वितरणासाठी? नाही. तर ही ग्रंथ वाचन न करणे म्हणजे एक प्रकारे गुरूंच्या आदेशाची अवज्ञा केल्यासारखं आहे. त्यांचं आदेश न पाळण्यासारखं आहे. त्यांचा आदेश पाळण्यासाठी आपण ग्रंथ वाचन हे करायला पाहिजे. माहिती प्रभुपाद हे ग्रंथ वाचनाचं सॉरी ग्रंथ लेखनाचं काम आपल्या एका भक्तांनाही देऊ शकले असते. त्यावेळेस प्रभुपादांनी एवढा संघ दिला होता, एवढे दिले होते. नंतरही आपण बघतोच की 10व्या स्कंदानंतर काय बाकीचे ग्रंथ हे भक्तांनीच लिहिले प्रभुपादांच्या. पण प्रभुपादांनी शेवटच्या क्षणापर्यंत ते काम केलं. म्हणजे आपण पाहतो की प्रभुपाद शेवटच्या काही गोलोकला जाण्याच्या आधी ज्यावेळेस एकदम हे होते, झोपून होते. त्यावेळेस हे प्रभुपादांनी हे ग्रंथ लेखनासाठी जे काही हे करायचं आहे, रेकॉर्डिंग आहे ते केलं प्रभुपादांनी. हे कदाचित त्यांना त्यांच्या भक्तांना देता आलं असतं, की आता ठीक आहे, मला कडून आता हे होत नाहीये कार्य. तुम्ही करा आता. मी असाच थांबून राहील थोडासा. कारण माझ्याकडून माझे शरीर मला साथ देत नाही. प्रभुपादांनी तसं केलं. म्हणून आपण पाहू शकतो, की प्रभुपादांनी हे एकमेव असं कार्य ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं. ते आपल्या शिष्यांकडे दिलं नाही. ते शिष्य करण्यासाठी समर्थ होते. तरी प्रभुपादांनी ते केलं. मग त्या कार्याचं महत्व किती असू शकतं, ही भावना लक्षात घेऊन आपण वाचन करायला पाहिजे. आणि वाचन कसं करायला पाहिजे? तर मगाशीच मी सांगितलं, की वाचन हे सेल्फ मेडिटेशन आहे. हेही एक प्रकारचं मेडिटेशन म्हणजे जसं जपा मेडिटेशन म्हणतो आपण, तसंही वाचन तितक्या एकाग्रतेने झालं पाहिजे. चैतन्य चरित्रामृत जे कंसामध्ये लिहिलेलं आहे, की असे हे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ असे लिहिले गेलेत, की तुम्ही जर ते मन लावून जर वाचाल, तर तुम्ही नक्कीच कृष्णांकडे आकर्षित व्हाल. अशा पद्धतीने त्या ग्रंथांचं डिझाईनच आहे. त्या पद्धतीने ते ग्रंथ लिहिलेच गेले आहेत, ते सांगितलेलेच आहेत. केवळ फक्त तुम्ही ते लक्षपूर्वक जर करू शकाल, तर तुम्ही कृष्णांकडे आकर्षित होणार. तुम्ही इतर दुसरीकडे कुठंच आकर्षित होणार नाही, याची हमी आहे. फक्त आपण कमी पडतो. मी आधी कमी पडतोय. पुन्हा पुन्हा सांगतोय, हे सगळं लेक्चर हे माझ्यासाठी आहे. अनेक बाबतीमध्ये हा जो समतोल आहे तो रोज कमी जास्त होतच असतो. तर हे जे ग्रंथ आहेत, हे आपण लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने जर वाचलं, तर आपल्या जपामध्ये टेस्ट येईल. म्हणून आपण सगळेजण जप करतो. म्हणून या जपामधली अजून रुची वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक वाचन करायला हवे. आता पुढचा पॉइंट पाहूया. एकच मिनिट हां. पुढची स्क्रीन पुढची स्क्रीन दे ना. सॉरी एक मिनिट. हां. आता केवळ वाचन केले आणि जप नाही केला. बाहेरच्या जगामध्ये आपण पाहतो. लोकं वाचतात, खूप वाचतायत लोकं बाहेरच्या जगामध्ये बाकी बहुतेक पुस्तकं. आध्यात्मिक पुस्तकं पण वाचतायत लोकं ते. ते जप करत नाहीत. मग तो काय नुसता ज्ञानाचा साठा होऊन जातो.
केवळ ज्ञान घ्यायचं. इतकं काय काय लोकांना ज्ञान घेण्यामध्ये एवढं आकर्षण आहे जगामध्ये. खूप मोठे मोठे लोक प्रवचन देणारे तुम्हाला भेटतील. खूप आहेत. भगवद्गीतेवरती बोलणारे लोक भेटतील तुम्हाला, पण हृदय लोकांचे त्यामुळे परिवर्तन होत नाहीत. कारण ते नुसता ज्ञानाचा साठा घेत आहेत आणि ते सांगतायत. ते केवळ ज्ञानाचा साठा होईल. वाचन करायचं नुसतं आणि जप अजिबातच करायचं नाही. आपण बघतो की काही काही लोकांना ऐकायला खूप आवडतं. आपण आपल्या मंदिरामध्ये पाहतो की काही काही ज्यावेळेस लोक येतात, त्यांना ऐकण्यासाठी त्यांचा खूप इंटरेस्ट असतो. ते नुसतं ऐकतात. पण त्यांना वारंवार सांगतो, तुम्ही जप करा, ते करत नाहीत. त्यांचा एकच उद्देश असतो, ज्ञान घ्या, ज्ञान घ्या. त्यांना वाटतं की ह्या म्हणजे युगामध्ये हे ज्ञान खूप घेणं महत्वाचं आहे आणि ज्ञानच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवेल नाही, तोच केवळ साठा होईल. आता तुम्ही नुसतं वाचन करताय पण जप करत नाही. तर एक प्रकारे तुम्ही ते ग्रंथामध्ये जो आदेश दिलाय, त्या आदेशाचं तुम्ही पालन करत नाही. हा सगळ्या ग्रंथांचा सार काय आहे? हरिनाम तर घेण्यासाठी सांगितलंय. पण तुम्ही जर या ग्रंथ नुसते वाचले तुम्ही एवढे आणि त्या ग्रंथातील आदेशाचंच पालन नाही केलं, तर ती पण एक प्रकारची चूक आहे. कारण सर्व ग्रंथांचा सार कलियुगामध्ये केवळ हरिनाम घेणे हा एकमेव आहे. आणि ते ग्रंथ तुम्हाला हरिनामाकडे आकर्षित करतात. पण तुम्ही केवळ ज्ञान घेण्यामध्ये प्रचंड आसक्त आहात, पण तुम्ही भगवंतांचं नाम घेण्यामध्ये आसक्त नाही. तर एक प्रकारे त्या ग्रंथांच्या आदेशाचं पालन न करण्याप्रमाणे आहे. जसे देवानंद पंडित ची एक ही येते, की एक देवानंद पंडित म्हणून होते. आपल्या चैतन्य चरित्रात मधून एक कथा येते. कथा जेवढी मला स्मरण होती, तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करतो, की श्रीवास ठाकूर त्यांच्याकडे जायचे. महाप्रभू अवतरित होण्याच्या आधीची ही घटना आहे. आणि मग ते देवानंद पंडित एका एका शब्दावरती महिना 2-2 महिने प्रवचन करायचे. पण ते हरिनाम घेत नव्हते. म्हणजे असं आपण आता म्हणतोय, की वाचन, ज्ञान प्रचंड, परंतु जप नाही. ते 1-2 महिने एका एका शब्दांवरती खूप त्यांचे प्रवचन जबरदस्त म्हणूया आपण, आध्यात्मिकीने भरलेले असायचे त्यांचे. आणि श्रीवास ठाकूर त्या ठिकाणी एकदा खूप भाव गवळीत होतात आणि रुदन करू लागतात ते. परंतु हे देवानंद पंडित त्यांना बाहेर काढतात. म्हणले, "काय तुम्ही हे करताय? आम्हाला बाकी जे माझे स्टुडंट आहेत त्यांना डिस्टर्ब होतोय" वगैरे असं. आणि श्रीवास ठाकूरांना ते त्यांच्या ह्याच्यामधून बाहेर काढतात प्रवचनाच्या कक्षेमधून. तर मग ज्यावेळेस महाप्रभू अवतरित होतात, त्यावेळेस महाप्रभूंना ह्या सगळ्या गोष्टीचं स्मरण असतं. महाप्रभू ज्यावेळेस देवानंद पंडितांच्या घरासमोरनं चाललेले असतात. श्रीवास ठाकूर ते सगळं कीर्तन करत, नाम घेत. तर महाप्रभू देवानंद प्रभूंच्या तिथे आल्यानंतर म्हणतात, "इथं कीर्तन तुम्ही करून." कारण ह्यांना फक्त ज्ञान घेण्यामध्येच काय रस आहे. ह्यांना कीर्तनाचं अजून महत्व आहे. म्हणजे त्या ठिकाणी कीर्तन करत नाहीयेत. म्हणून सांगायचा मुद्दा काय? केवळ ज्ञानी होण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण भगवंतांचं नाम घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही. तर ती एक प्रकारचे ग्रंथांमधील आदेशाचं न पालन करण्यासारखं आहे. दुसरं रिअलायझेशन होणार नाही. वाचन तुम्ही कराल कितीही. पण जसं सर्व्हिसच्या वेळेस मी सांगितलं, की सर्व्हिस नाही केली, नुसतं वाचन केलं. तसंच इथं पण आहे, की त्या वाचनामध्ये काही काही गोष्टी आहेत, की त्या आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत. त्या गोष्टी समजतील कसे? लोक इथंच अजून अडकून आहेत ते. स्वर्ग असतो का? नरक असतं का? गोलोक वृंदावन असतं का? हे लोकांना बाहेरच्या जगातल्या लोकांना हे प्रश्न काय आहेत? रिअलायझेशनच होऊ शकत नाही त्यांना, कारण ते भगवंतांच्या नामाला शरण जात नाहीयेत. ते कित्येक दिवस वाचले तर ह्यांच्या नुसत्या प्रश्नांचे नुसते असे प्रश्न निर्माण होतील. त्यांना त्यांचा साक्षात्कार होणार नाही. त्यांना ते समजणार नाही. कारण हे जे ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे. त्या हृदयाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला समजू शकत नाही. हे इंद्रियांनी समजण्याचं ज्ञान नाहीये, हे केवळ आपल्या बाह्य. म्हणून त्यासाठी जप करायला पाहिजे आणि हृदयाचं शुद्धीकरण करायला पाहिजे. मग त्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे, ते आपल्याला समजायला लागेल. दुसरी गोष्ट, आपण जर जप करत नसू, तर आपल्याला वाचनात उत्साह वाटणार नाही. हा सगळ्यांना अनुभव आहे. ज्या दिवशी जप चांगला होतो, त्या दिवशी वाचनही आपलं चांगलं होतं. सेवाही चांगल्या होतात आपल्या, चांगल्या मूडने होतात. बघा ज्या दिवशी जप चांगला होतो, आपल्याला त्या ग्रंथामधील गोष्टी समजायलाही लागतात. चांगला जप करून तुम्ही वाचनाला ज्यावेळेस बसता, बऱ्याच भक्तांचे अनुभव असतील. त्यावेळेस आपल्याला समजण्याची जी आपली काही ही आहे, वृत्ती आहे, त्याच्यामध्ये निश्चित आपली काय झालेली असते, वाढ झालेली असते.
आणि वाचन करण्यामध्ये आपल्याला उत्साह वाटतो. जप चांगला असल्यानंतर आपल्याला वाटतं भगवंतांचे ग्रंथ वाचावेत. मी आता हा स्कंद वाचेल, तो स्कंद वाचेल. हे अशा आपल्या भावनामध्ये भावना निर्माण होते. आज आपल्यामध्ये ती नाहीये भावना. आपल्याला वाटत नाहीये आपण की रोज स्कंदांचं वाचन करावं. आज पहिला म्हणजे 2 महिन्यात मी संपवेल 3 असं आपलं काही नियोजन नाहीये. कारण का आपलं चॅन्टिंग चांगलं नाही. आपलं चॅन्टिंग क्वालिटीचं व्हायला लागलं की आपल्याला आपोआप वाटेल की आता नाही आता मला वाचायचंय. आता मला समजून घ्यायचे भगवंतांना. म्हणून उत्साह निर्माण होतो वाचन करण्यामध्ये. म्हणून आपण जप केला पाहिजे. जप जर आपण चांगला केला, तर वाचनही आपलं छान होईल. थोडं पुढे जाऊया. हां, पुढे. हां. आता या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला पाहिजे. आता मी या तिन्ही गोष्टींचं महत्त्व तुम्हाला समजून सांगितलं, की त्यातली कुठली-कुठली टाळू नका. त्या तिन्ही गोष्टी करा. जसं शरीरामध्ये वात, पित्त, कफ याचा समतोल लागतो. एकाची फार वाढ झाली तर अनेक शरीरामध्ये आजार, विकार येतात. त्याच पद्धतीने याचा आहे. समतोल समजणार कसा? आपण हे समतोल करतोय का नाही? त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. नम्र होतोय का? त्यानंतर सहनशील बनतोय का? अजून ही गोष्ट होऊ शकते. काम, क्रोध, लोभ अनेक इच्छा मनामध्ये घेऊन आपण आहे जन्म आहे. तर इच्छांना कुठेतरी आपल्या काही इच्छा आपण त्यागायला लागलोय का? भौतिक आसक्ती आपली कमी होऊ लागली का? हे आपण पाहू शकतो. क्रोधाऐवजी आपल्याकडे नम्रता आली का? लोभाऐवजी आपल्याकडे दानाची वृत्ती आली का? अशा अनेक गोष्टींना आपण समजू शकतो, की आपला समतोल चालू आहे की बिघडलाय. अनेक त्याला अजूनही काही भक्त तुम्हाला वेगवेगळे याच्यावरती समजण्यासाठी सांगतील, की आपण कसं समजायचं आपला समतोल आहे. परंतु ह्याही गोष्टीतनं आपण समजू शकतो, की आपण पहिल्या दिवशी इस्कॉनमध्ये ज्या अनेक काही इच्छा घेऊन आलो होतो, भौतिक इच्छा घेऊन आलो होतो. त्या आताही तेवढ्याच आहेत का त्याच्यामध्ये काही कमी झाल्यात का वाढल्यात? लोभ अजूनही आपला अजून तितकाच आहे का थोडं कमी झालाय का वाढलाय? ही एक टेस्ट होऊ शकते तुमच्या समतोल आहे का नाही. अजूनही काही गोष्टी त्यामध्ये समजू शकतात पुढं. काही व्यावहारिक सल्ले. मग आता समतोल साधण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करू सल्ले या ठिकाणी प्रत्येकासाठी खरं तर हे आपले सीनियर डी यांच्यावर चर्चा करून तुम्ही याच्यामध्ये चांगला समतोल साधू शकता. कारण त्यांनी तो चांगला समतोल साधलाय. ज्या व्यक्तीने या तिन्ही गोष्टी छान प्रकारे करतात, त्या व्यक्तीवर तुम्ही जर बोलला, खास करून जे सीनियर आहेत खूप, त्यांनी अनेक वर्ष इस्कॉनमध्ये राहिलेले आहेत. समतोल साधल्यामुळे तर ते राहिलेत. थोडं 20-20, 15-15, 20-20 वर्ष राहणं, म्हणजे नक्कीच यांनी या तिन्ही अंगांना कुठेतरी न्याय दिलाय. या तिन्ही गोष्टींचं त्यांना कुठेतरी महत्त्व माहिती आहे. म्हणून ते राहिलेत, ते प्रगती करतायत. म्हणून अशा भक्तांच्या कडे जाणं आणि त्यांच्याकडून या गोष्टी नीट समजून घेणं आणि तुम्हाला ते कसं जीवनामध्ये अवलंब करायचा, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येकासाठी ते एका सूत्रात नाही सांगू शकत, की सकाळी उठल्यावर असं करा, दुपारी असं करा. कारण प्रत्येक व्यक्तीचं दिनचर्या वेगळी, प्रत्येक व्यक्तीचे व्यवसाय वेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीचं कोण नोकरीला आहे, कोण गृहिणी आहेत, त्यांना सकाळी उठून सेवा करायला लागतायत. अशा बरेच गोष्टी आहेत. ते स्वतःला ओळखा व्यावहारिक सल्ल्यामध्ये त्याच्यामधला जो पहिला पॉइंट आहे तो मी याच्यासाठी स्वतःला ओळखा, की प्रत्येक आता समजा वाचन आहे. काही काही बघताना एखाद्या पॅराग्राफ समजून घ्यायला अर्धा तास लागू शकतो. काही काहींना 10 मिनिटात ते समजू शकतं. जसं आपण शाळेतल्या मुलांचं पाहतो त्याच पद्धतीने. असा फरक प्रत्येकामध्ये आहे. आपण दुसऱ्याची बरोबरी करू शकत नाही. कदाचित जे भक्त फार वर्ष आहेत, 20 वर्ष वगैरे आहेत, त्यांनी अनेक सेवा घेतलेल्या आहेत. कदाचित ते थोडं कमी वाचन करत असतील, पण त्यांनी पूर्वी खूप वाचन केलेलं आहे आणि आता ते ते लगेच त्यांना समजतंय ते थोडं वाचलं तरी. आपण जर त्यांच्याबरोबर बरोबरी केली आणि म्हणलो, की हे भक्त वाचत नाहीत आता. मी पण नाही वाचलं तरी चालेल, मी त्यांना पाहतोय किंवा ते वाचतात, कमी वाचतात ते. अशा भावनेमध्ये जर आपण असू आणि आपणही तसंच करू, कदाचित तुम्हाला परत, परत, परत वाचायला लागेल ते समजण्यासाठी. तर तुम्ही जास्त वाचलं पाहिजे. मी असे काही बारामतीमध्ये पण मी पाहिलेत भक्त. की ती एकच श्लोक असेल त्याचं भाषांतर तात्पर्य 3 वेळा वाचतात आणि मग दुसरं वाचतात. श्लोक भाषांतर वाचतात. मी त्यांना म्हणलो, "का?" नाही म्हणले, "मी ते पुन्हा-पुन्हा वाचतो. ते पॉइंट घेतो मी, ते काढतो आणि मी मनन करतो, की हे कसं आपण समजून घेऊ शकतो किंवा माझ्या जीवनात कसं अवलंबू शकतो."
व्यावहारिक मी कसं त्याचं हे करू शकतो, असं भरपूर त्याच्यावर ते चिंतन करतात. 3 वेळा तरी ते श्लोक भाषांतर तात्पर्य वाचतात आणि मग दुसरा वाचतात. ते अजिबात घाई करत नाही. म्हणजे प्रत्येकाने स्वतःला ओळखलं पाहिजे. आपण आपल्याला किती लवकर ही गोष्ट समजते, किती उशीर लागतो आणि दुसरा कोणत्या एका स्पीडने चाला ना, आपली ओळख समजून आपण त्या स्पीडने चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट तक्ता बनवा. तक्ता बनवा म्हणजे स्वतःचा एक चार्ट बनवा. पूर्वी आपण सुरुवातीला आपल्याकडे एक सुंदर चार्ट होता बघा. आपण तो जमाही करायचो आपण, साधना काढत. तसाही आता तुम्ही एक तक्ता बनवा. कुणाला दाखवायची गरज नाही. आपला आपल्यासाठीच. आपण तो ठेवायचा, की बाबा आज रीडिंग किती झालं? त्यानंतर सेवा काय झाली का? जप कधी झाला? सकाळी, दुपारी, संध्याकाळी वगैरे. ह्या 3 गोष्टी धरायच्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीला आपल्याला न्याय कमी देता आला. परत उद्या मग तो कसाही करता येईल. असं रोजच्या रोज काय करू शकता तुम्ही ते पाहू शकता. असं म्हणतात ना. सेवा शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती जर आता वेळ मिळाला तर मी बोलेल. खास करून सेवा करताना जे अपराध होतात, त्या बाबतीत हा विषय आहे. अपराधापासून सावध राहा. हे खूप महत्वाचं आहे. आपण तर सेवा एवढी खूप छान करत असतो, तरी पण आपल्याला त्याचे एवढे छान रिझल्ट काय होतात मिळत नाही. त्याला कारण असं होऊ शकतं, की अपराध आपल्याकडनं होता. आपण त्यापासून खूप सावधान असलं पाहिजे. त्याच्यावरही पुढे वेळ मिळाला तर बोलू. सेवेचं नियोजन करा. ते चॅन्टिंग बाबतीत जरा खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम चॅन्टिंगचा येतो. म्हणजे सेवा असली, की त्या दिवशी चॅन्टिंग एकतर रात्री किंवा क्वालिटी नाही त्याला अशाच पद्धतीने किंवा सेवा करता चॅन्टिंग. म्हणून ज्या दिवशी आपल्याला सेवा आहे, आता हे मॅनेजमेंट केलंय. मॅनेजमेंट सारखी सेवा आहे, की ती 24 तास सेवा आहे ती. ती कधी न संपणारी ही सेवा आहे. तर जे खूप मॅनेजमेंट करतात आपल्या कुणावरती ही एवढी सेवा नाहीये. परंतु ते उदाहरणादाखल ती मॅनेजमेंट सेवा आहे, की कधी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मॅनेजमेंट हे करावंच लागणार. तिथं त्याला थांबता येत नाही. बघता अनेक गोष्टी तुमच्याकडे येऊन विचारत असतात. तुम्हाला सांगावं लागतात. तुम्ही काउन्सिलर जर असला तरी जे काउन्सिलर आहेत त्यांना माहिती आहे मॅनेजमेंट करावं लागतं. पण भक्तांचे काही प्रश्न असतात ते घेऊन येतात. म्हणजे ह्याला काही वेळ नाही, काळ नाही. पण कुठेतरी आपल्याला आता थांबावे लागेल. हे आपलं आपण ओळखलं पाहिजे. आपला जपासाठी वेगळा वेळ त्यासाठी काढून ठेवला पाहिजे. त्या वेळेमध्ये शक्यतो आपण ह्या बाकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जसं फेस्टिव्हल आहे, ट्रॅव्हलिंग आहे. आपल्याला दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हलिंग करायचंय. स्वतःला आपल्याला गाडी चालवायची सकाळी. तर आपण त्या दिवशी आदल्या दिवशी प्लॅनिंग करू शकतो, की उद्याच्या दिवस आपण थोडं लवकर उठूया. आता प्रत्येकाची साठी गोष्ट वेगळी राहील. कुणाला 4-5 माळा शक्य होतील थोड्या लवकर उठून करणं. काहींना अजून थोड्या जास्त होतील. पण आपण अशा पद्धतीने जर प्लॅनिंग करणार नाही, तर आपण कधीच क्वालिटी जपासाठी प्रयत्न करणार नाही. की आपण मग काय करत राहू, सेवा करत राहू. पण जेव्हा जपा बाबतीत आपली सगळी क्वालिटी काय झालेली असतं, लो होत जाणार. मग जसं-जसं आपण इस्कॉनमध्ये अनेक वर्ष राहिल्यानंतर आपली जपाची उलट क्वालिटी दिवसेंदिवस विकसित चांगली व्हायला पाहिजे. पण कदाचित आपल्याला जास्त दिवस राहिल्यानंतर असं वाटायला लागतं, की आता सुरुवातीला जे क्वालिटीचा जप होतोय तो आता होत नाहीये. याचं कारण कदाचित एक अजून असू शकतं, की टाईम मॅनेजमेंटमध्ये आपण कमी पडतो. कारण खूप काळ राहिल्यानंतर निश्चितच आपल्या सेवा वाढतात. आपल्याला सेवेची जबाबदारी घ्यावी लागते. आपल्याला अपेक्षा असते म्हणजे आपली अपेक्षा असते, की मी एवढ्या वर्षे म्हणलं रिस्पॉन्स आपण सेवा करायला हव्यात. परंतु सेवेचं नियोजन करताना त्यामध्ये चॅन्टिंगला मात्र वेगळा वेळ द्या. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय, की मला उद्या खूप सेवा आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठून चॅन्टिंग करा. अंधविश्वास नको. ही जी गोष्ट आहे, ही वाचनासंदर्भात आहे, की बऱ्याच वेळा आपलं जर प्रॉपर वाचन नसेल, तर आपण नुसतं दुसरं सांगत असतो आणि ते ऐकत असतो. मग ते फार दिवस मग ते होत नाही. कारण आपण नुसतं दुसऱ्याने सांगितलं म्हणून केलं, असं घडत नाही फार दिवस. ते आपल्यालाही आतून कुठेतरी समजायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे वाचायला पाहिजे वेळ काढून. हा अंधविश्वास नको अर्थ काय समजा मंगल आरती आहे. सकाळी मंगल आरती का करायची? गुरूंनी सांगितली एक गोष्ट घरी. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही जर काही वाचाल तर लक्षात येईल, की भगवंत हे सकाळी लवकर उठतात. मग आपण भगवंतांच्या आधी उठून भगवंतांसमोर त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचं सेवा करण्यासाठी आपण तयार असायला हवं. भगवंत लवकर उठतायत आणि आपण उशिरा उठतो हे योग्य नाही. म्हणून 48 मिनिटं आधी आपले जे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी मंगल आरती करणं हे गरजेचं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टीमध्ये आपण म्हणतोय, की गुरूंनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. पण काही काळानंतर आपण ते गुरूंनी सांगण्यामागचंही काहीतरी कारण आहे.
हे आपण कारणही समजून घ्यायला हवं, जेणेकरून आपली ती सेवा करण्यामध्ये दृढता येईल. आणि दुसरी गोष्ट, ती सेवा आपण आनंदाने करू आणि आपण म्हणजे नुसतं सेवेचा एककल्ली जो आपला मूड आहे तो राहणार. पुढची गोष्ट आहे ते सिंहावलोकन करा. 15 दिवसांनी एकादशी येते. 15 दिवसातनं एकदा आपण एकादशीच्या दिवशी आपण 15 दिवसातनं एकदा आपण पाहू शकतो, की 15 दिवसामध्ये मी या 3 गोष्टींना कसा न्याय दिला. त्याला म्हणायचं सिंहावलोकन. सिंह जसा काही काळ पुढे चालतो आणि परत मागं वळून पाहतो. कोण आहे का मागं अजून वगैरे तो सगळं तपसत असतो. त्याच पद्धतीने आपण सुद्धा एकादशीच्या दिवशी अशा पद्धतीने 15 दिवसातनं एकदा आपण काय करू शकतो, नियोजन करू शकतो. की आपण ह्या गोष्टींमध्ये कुठं कमी पडलो. समजा ह्या 15 दिवसामध्ये सेवेला कमी पडलो. जपासाठी आपण फाशी नाही केलं, तर आपण परत ते सुधारायचं. हे बघा, मी मगाशीच म्हणलो, ते जे तराजू आहे ना तराजू, त्या तराजू इतकी समांतर गोष्ट घडणार नाहीत आपल्या जीवनात. हे कलियुग आहे. इतकं ते तराजू कसा असा समान आहे दोन्ही पारडे, असं होत नसतं. आपण कसं करायला पाहिजे मग ते? ते डोंबारी लोक करतात तो खेळ पाहिलाय ना? त्याच्यामध्ये तो कधी इकडे जायला लागला, की तो परत इकडे येतो सरळ. परत इकडच्या बाजूला तो कलायला लागली ती व्यक्ती, की परत ती दोरीवरती सरळ येण्याचा प्रयत्न करते. त्याच पद्धतीने आपणही तसंच करावं लागेल आपल्याला. एकदम तराजूप्रमाणे ते घडणार नाही. आपण थोडं इकडे जास्त कलायला लागलो, की आपण परत सरळ व्हायचं. म्हणजे सेवेकडे जास्त वाटतंय कल आणि साधना आपली वीक व्हायला लागली, चेतना आपली थोडी कमी पडायला लागली, की परत सरळ होण्याचा प्रयत्न करा. जपाकडे लक्ष द्या थोडा. परत इकडे तुम्ही कलायला लागला जास्त, की तुम्ही नुसतं वाचनच करताय, सेवा करत नाही, परत सरळ व्हा. हे असं तुम्हाला करावं लागेल. त्यासाठी पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल त्याचं सिंहावलोकन करावं लागेल. हा संकल्प करा. हा एक पॉइंट आहे. हा सगळ्यांना किती पटेल, किती रुजेल आणि किती शक्य आहे, हे मला माहीत नाहीये. तरी पण मी हा सांगतो. सगळ्यांना जर जमत असेल, तर तो करा. नसेल जमत तर असं करायला काही गरज नाही. काय सांगितलंय? मी ज्या प्रभूजींचं लेक्चर ऐकत होतो, त्यांचं म्हणणं संकल्प करायला का महत्व आहे? कारण या कलियुगामध्ये हे मन आहे ना, हे तपश्चर्येशिवाय ऐकणारच नाही. हे प्रचंड प्रबळ आहे मन. हे नाही सहजासहजी तयार होणार. वाचन करण्यासाठी, सर्व्हिस करण्यासाठी, चॅन्टिंग करण्यासाठी. त्याला तपाची गरज आहे त्या मनाला. हे संकल्प हे तप करायला म्हणजे कसं तुम्हाला सगळ्यात 2 गोष्टी जास्त प्रिय आहेत आपल्याला. कोणत्या 2 गोष्टी प्रिय आहेत आपल्याला? तर मी एक सांगतो. अ, आणि जर कुणाला मला वाटतं सगळे पण म्यूट असतील. ठीक आहे. नको आपल्याला याच्यामध्ये एक वेळ घालवायला. तर 2 गोष्टी म्हणजे आपल्याला झोप आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रसाद किंवा आपण म्हणतो जेवण. ह्या 2 गोष्टी आपल्याला अत्यंत प्रिय आहेत. आपण काही जरी झालं, तर या 2 गोष्टी कधीच टाळत नाही. काही घडू द्या तुमच्या जीवनामध्ये. टाळूच शकत नाही आपण फार काळासाठी या गोष्टी. त्या जीवनाशी इतक्या निगडीत आहेत त्या आपल्या, की त्याच्याशिवाय आपल्याला शक्यच नाही. मग आता आपल्या ज्या ह्या 3 गोष्टी आहेत, चॅन्टिंग, वाचन आणि सेवा. या 3 गोष्टी या 2 गोष्टींशी जोडायच्या. मी पहिल्यांदाच सांगितलंय, ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करा. ज्यांना वाटतंय की हे फार नियम झाला. मग काय करायचं? की रोज मी वाचल्याशिवाय झोपणार नाही, किती का उशीर होईना. मी 15-20 मिनिटं तरी वाचेल आणि मगच झोपेल. असे करतात काही भक्त हां. 15-20 मिनिटं, अर्धा तास मी सांगितलं प्रत्येकासाठी तो काळ वेगळा असू शकतो. त्याशिवाय मी झोपणार. मला किती झोप आली, तरी मी ते करणारच. असा संकल्प केल्यानंतर त्या गोष्टी घडतात. किंवा जप असेल, सकाळी 5-6 माळा केल्याशिवाय मी ब्रेकफास्ट घेणार नाही. बऱ्याच जणांचे काही आजार आहेत. काही भक्त गोळ्या घेत आहेत. काही प्रश्न आहेत. म्हणून मी सांगितलं मी सगळ्यांसाठी नाही. पण काही लोकांसाठी मात्र हे उपयोगात येऊ शकतं. ते लोकं ते करू शकतात. जर आपण असा थोडा संकल्प केला, तर मन आपोआप आपल्याला माहिती आहे 9ला आपल्याला ब्रेकफास्ट तर हवा आहे. आपल्याला तर 6-7 माळा करायचा आपण संकल्प केलाय. ते मन तुम्हाला सकाळी लवकर उठून ते जप करण्यासाठी तयार होईल. संकल्पालाही खूप महत्व आहे त्या.
सर्वच्या बाबतीत असेल त्या बाबतीतही तुम्ही असं करा आणि भक्त करतातही. बरेच भक्त असे संकल्प करणारे पाहतो. सगळ्यांनी त्याचं अनुकरण करायचे काही कारण नाहीये. पण ज्याला आतून वाटतंय की मला हे गरजेचं आहे, मी केलं तर माझ्या आध्यात्मिक मध्ये प्रगती होईल, मला हे झेपल आणि मला मनाला थोडं तपश्चर्येला लावायचं आहे. काही काही भक्त आहेत की ज्यांनी जीवनभरासाठी स्वीटच सोडून दिलेलं आहे, त्यांनी ते स्वीट घेत नाहीत. काही काही भक्त अजूनही असा संकल्प पाळतायत. काही काही भक्त थोड्याशा एक्स्ट्रा माळा पण करतात एकादशीच्या दिवशी 16-24 तास. म्हणजे ज्याच्या त्याच्यावर आहे. पण जीवनामध्ये एखादा तरी संकल्प राहू द्या. संकल्प करा. छोटा का होईना एखादा फार मोठा नाही आपल्याला झेपेल असा प्रत्येकाने आपल्या कृतीनुसार पण एक छोटा तरी संकल्प ठेवा. जबाबतीत ठेवा, वाचनावरती ठेवा. तर मन मग मात्र ते करण्यासाठी तयार. एक मी YouTubeला पाहत होतो. हा संकल्प आपल्याला लागू नाही किंवा तो आपल्या दृष्टिकोनामध्ये, आपल्या विचारधारेमध्ये पण पटत नाही. पण तरी पण तो संपर्क किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला मी सांगतो. ते जे हे होते मोटिव्हेशनल स्पीकर होते ते आणि ते सांगत होते, ते विषय चालला होता, की सकाळी लवकर उठण्याबाबतीत होता. तर ते सांगत होते, की तुम्ही जर ठरवलं, मी तुम्हाला म्हणले एक सल्ला देतो म्हणले. तिथं किती जणांना बरोबर 5 वाजता उठायचंय पहाटे. सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली. खूप चांगली गोष्ट आहे. कारण पहाटे उठलं की व्यायाम होईल सगळ्या गोष्टी. ते त्या भौतिक अँगलने सगळं पाहत होते. आणि बऱ्याच जणाला माहिती आहे की आम्ही इच्छा करून पण रोज गजर लावतो, सगळं करतो, पण होत काय नाही. तर ते म्हणतात, मी तुम्हाला आज एक अशी क्लू देणार आहे तुम्हाला असा एक सल्ला देणार आहे. आयुष्यभर तुम्ही कधी 5 ला ठरवलंय ना, तुम्ही 5 लाच उठाल. तुम्ही कधीच उशीर करणार नाही. सगळे म्हणतात, बापरे! हा काय अशी एक गोष्ट असू शकते, की आम्हाला सगळ्यालाच ते जमल. म्हणजे तुमच्यातले सगळेजण करतील. फक्त मी सांगितलेली एक गोष्ट करायची. बाकी लोकं म्हणतात, "सांगा काय गोष्टी आम्ही करू." तर म्हणलं, "एक करायचं. तुम्ही गजर लावला, तुम्ही ठरवलं 5 ला उठायचं आणि तुम्ही जर गजर लावून 5 ला उठला नाही, तर आपल्या शर्टाच्या खिशाकडे जायचं. खिशातलं आपलं पाकीट काढायचं आणि त्या पाकिटामधली फक्त ₹500 ची नोट काढायची आणि त्याचे 4 तुकडे करायचे. एवढंच फक्त म्हणले करायचं. ज्या दिवशी मी उठणार नाही, त्या दिवशी मी म्हणलो हे आपल्या धारण्यामध्ये नाही, पण एक तुम्हाला आपण किती आसक्त असतो ना पैशाशी. आपण किती पैशाशी इतकं आपल्याला सगळ्यात जास्त जेवढी शरीराची अटॅचमेंट आहे, तेवढी आपल्याला आपल्या अ, संपत्तीची अटॅचमेंट असते. मला सांगा, कोण धाडस करेल परत ते फाडण्याची नोट? कोणाची ताकद होईल? पण हा संकल्प म्हणजे संकल्प करायचा म्हणले ते. म्हणले तुम्ही ज्या दिवशी उठणार नाही, त्या दिवशी आता ही प्रत्येकासाठी गरज वेगळी असू शकते. फार श्रीमंत आहेत ते म्हणतील ठीक आहे, ही काय आमच्यासाठी साधारण गोष्ट आहे. आम्ही ते सहज करू शकू. त्यांना त्याचं काही ही नाही वाटणार नाही. पण एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीला एक ₹100 च्या नोटेचंही की ती परत कधीच यूज मध्ये येणार नाही. अशा भावनेने जर ती नोट जर त्याने ही केली, संपवली, त्याच्या हृदयाला इतकं प्रचंड दुःख होईल, ते म्हणेल 5 ला उठलेलं बरं. म्हणून जी गोष्ट आपल्याला प्रिय आहे, त्या गोष्टीशी या गोष्टी कनेक्ट करा. बघा तुम्ही ह्या गोष्टी कराल, हे थोडंसं आर्टिफिशियलही असेल सुरुवातीला. परंतु हे कलियुगच असं आहे, इथं संकल्पाला महत्व आहे. प्रत्येकाने थोडा का होईना असा कोणता ना कोणता तरी संकल्प घ्या आणि ह्या तिन्ही गोष्टी जीवनामध्ये बॅलन्स करण्याचा, या तिन्ही गोष्टींना जीवनामध्ये योग्य स्थान देण्याचा प्रयत्न करा. आणि आपण तिन्ही गोष्टींना, या तिन्ही सेवेंना, या तिन्ही अंगांना आपल्या जीवनामध्ये जर योग्य स्थान देऊ शकलो, तर नक्कीच आपली आध्यात्मिक प्रगती अजून चांगल्या गतीने, अडथळ्यांशिवाय, अपराधांशिवाय होईल आणि यांनी वैष्णव आणि भगवंत संतुष्ट होतील. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, की आपण याच्यावरती विचार, चिंतन आणि मनन करू शकता. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की आपण सगळ्यांनी हा माझा टॉपिक ऐकून घेतला. त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण. हा लोकेश्वर कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा, आता मी वेळेत झाले ना? सगळ्यांना अनम्यूट करतो. वेळेत झाले ना पण? हो, येस, येस प्रभूजी. आता थोडे एक कुणाला काही 10 प्रश्न मिनिटच दिले. कुणाला काही प्रश्न असेल
कुणाला काही प्रश्न कोणाची काही टिप्पणी पण? हरे हरी कृष्ण. बोल. ठीक आहे, बोला प्रोजी. हरी बोल. बोला. हा प्रोजी, सो मच फॉर वंडरफुल लेक्चर. म्हणजे आय ओपनर म्हणतात ना एकदम. असं एकदम आय ओपनर लेक्चर. थँक्यू सो मच. म्हणजे मी पुन्हा एकदा ऐकणार आहे तुमचा क्लास. थोडाफार मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होता. खूप सुंदर. थँक्यू सो मच. म्हणजे सगळे पॉइंट्स एवढे छान होते ना, आणि खूपच छान क्लास होता. खूप छान. म्हणजे हा हरी बोल क्लास माताजी. मला असं वाटतं की रेग्युलरली ऐकला पाहिजे हा क्लास. आता एकदा पण नाही, दर 3-4 महिन्यातून एकदा ऐकला पाहिजे. सो थँक्यू. मी काय म्हणत होतो, हरी बोल. येस प्रोजी. आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून पाहतोय, तुम्ही या तिन्ही गोष्टींचा खूप चांगला बॅलन्स केलाय. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहेत त्यासाठी. नो. पाहून आणि ऐकून सांगतोय. आमच्या मध्ये नाही ते उतरलं, तुमच्यामध्ये छान आहे ते. खूप खूप आभार तुमचे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोल प्रभूजी खूप सुंदर, थँक्यू प्रभूजी. छान लेक्चर. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि ऍक्च्युली या लेक्चर मी काही ऐकलंय का भक्तांचं, म्हणजे हे लेक्चर कसं झालं सांगतो. होतं इंग्रजी मधून. माझं काही इंग्रजी एवढं छान नाही, चांगलं नाहीये. ते मानसीने ऐकलं, तिने मला मराठीत करून सांगितलं. अद्वैतने पीपीटी बनवली आणि सांगितलं फक्त मी. एवढंच माझं सांगण्याचं श्रेय आहे. बाकी सगळं श्रेय आमच्या घरातील सगळ्यांचं आहे. हरी बोल. नाही, हा आणखी एक विनय. नाही प्रभूजी, खरंच आहे ते. हे इंग्रजी मधून तिने थोडा त्रास घेतला, ते सगळं मराठीत करून मला सांगितलं आणि म्हणले हे बोला, हे छान आहे, भक्तांना कदाचित आवडेल म्हणून. आणि अद्वैतने आज सकाळपासून तो केवळ पीपीटी बनवण्यामध्ये तिने वेळ दिला, त्याचा मौल्यवान, आणि ते बनलं. मी नुसतं आपलं तुम्हाला पोपटपंची करतोय. हरी बोल. हरी बोल. हा प्रभूजी, खरंच इतकं सुंदर लेक्चर झालं ना, की असं वाटत होतं की तुम्ही जेव्हा जपाविषयी सांगत होता ना, खरंच आपल्यामध्ये त्या गोष्टी असं वाटत होतं की आपल्यालाच नाही तर हा सगळ्या भक्तांना येणारा अनुभव आहे. आणि त्याच्यावर सोल्युशन पण खूप सुंदर दिलेत तुम्ही. खरंच माताजी म्हटल्या तसं की हे लेक्चर खूपच पुन्हा ऐकायला पाहिजे आपण. थँक्यू. आणि तुमच्या सर्वांचेच खूप खूप आभार. हरे कृष्ण. हरी बोल. हरी बोल. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत. प्रभूजी, इतका सुंदर क्लास झाला. आणि स्पेशली ह्या क्लासमध्ये ना म्हणजे असं नवीन म्हणजे जे की नुकतेच आलेले आहेत, किंवा जे जुने भक्त खूप वर्षांपासूनचे आहेत, किंवा एक काही दिवस झालेले आहेत, किंवा काही मध्यम ह्याच्यामध्ये, अशा तिन्ही कॅटेगरी मधील भक्तांना हे लेक्चर, आजचे जे लेक्चर आहे ना, ते खरंच प्रेरणादायी आहे. की कारण प्रत्येक जणांनी प्रत्येकासाठी त्याच्यातून नक्कीच काहीतरी घेतले असेल. आणि तुम्ही जो वाचनाचा जो एक तो मुद्दा मांडला ना, की तो खूप आवडला, की नेहमी आपण म्हणतो की आपण वर्षानुवर्ष वाचन करत राहतो. ते ज्ञान आपल्यात साचते, पण ते वाचन केलेले ते कशा पद्धतीने आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपण रुजवण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. ते पण एक मुद्दा खूप सुंदर सांगितला. खरंच खूप सुंदर क्लास दिला. खूप खूप थँक्यू माझे. धन्यवाद तुमचे तुम्हा पण सर्वांचे. वाचन भरपूर आहे, सेवा तुमच्या पाहतोय, चॅन्टिंग आहे, तुम्ही समतोल साधलाय सगळ्यांनी. म्हणून म्हणलो जे खूप वर्षापासून आहेत ना, ते खूप छान पद्धतीने करतायत, ते जास्त सांगतील त्यामध्ये. ऍक्च्युली माझा विचार होता तो आध्यात्मिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आणि मटेरियल ऍक्टिव्हिटी, याचा बॅलन्स कसा करावा याच्यावर बोलण्याचा माझा 2 दिवसापर्यंत विचार होता. मला वाटत होतं ते सांगावं की आपली कौटुंबिक जबाबदारी, समाजाप्रती जबाबदारी, निसर्गाप्रती जबाबदारी, ह्याच्या काय आपल्या बाकी ऍक्टिव्हिटी आहेत आपल्या भौतिक आपण म्हणूया. ऍक्च्युली त्या भौतिक नाहीत बनत ज्यावेळेस आपण त्याला स्पिरिच्युअल जोडतो. पण सध्या आपण तसं समजलं तर या दोन्हींच्या विषयी सांगावं वाटलं होतं. पण 2 दिवसापूर्वी असं एक छान लेक्चर माझ्या ऐकण्यात आलं आणि मला वाटलं की नाही, आपण याच्यावर बोललो तर अजून कदाचित माझ्या स्वतःसाठी त्याचा फायदा जास्त होईल, म्हणून मी ते प्रिपेअर केलं. थँक्यू. खूप छान. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, की तुमच्या सर्वांमुळे आम्हाला एवढं छान लेक्चर ऐकायला मिळालं. खूपच छान. म्हणजे आता काय शब्दच नाहीत प्रभूजी हे लेक्चर ऐकण्यासाठी. म्हणजे इतकं सुंदर लेक्चर दिलं. थँक्यू आणि माताजी. बरेचसे प्रश्न होते, त्या प्रश्नांचे निरसन पण झाले. की मला असं वाटतं आज कोणाचे प्रश्न नसावेत. म्हणजे प्रत्येकासाठी प्रश्न, म्हणजे त्याच्यातून सोल्युशन पण जे माताजी म्हणाल्या मगाशी, साळुंके माताजी, ते पण सांगितलं. त्यामुळे खूप थँक्यू. धन्यवाद. चालेल माताजी. हरी बोल. दंडवत हरी बोल. प्रणाम चालेल. प्रभूजी. लोकेशन कृष्णप्रभू थांबूया.
हरी बोल, दंडवत प्रणाम अरे, प्रभूजी. दंडवत प्रणाम माताजी, आशीर्वाद राहू द्या माताजी. अहो इतकं सुंदर लेक्चर झालं. आता उद्या जपाच्या वेळेस दररोज तुमची आठवण होणार अरे, की कसा नाही, जप नाही. करायला पाहिजे आणि काय करायला. खूप छान झालं, खूप सुंदर. नाही माताजी, प्रयत्न केला, तुमचे आशीर्वाद राहू द्या. तुमचं तर वाचन खूप छान आहे नेहमीच चांगलं होतं या- तुमचं. मुद्दे खूप आणि छान या गुंतलेले वयामध्ये होते तुम्ही आणि या समन्वय खूप वयामध्ये छान तुम्ही एवढं सांगितला वाचन प्रभूजी. करताय माताजी, आणि विशेष आहे. सिंहावलोकनाचा मुद्दा विशेष आवडला. थँक्यू सो पानं मच. उलटतोय प्रभूजी. नाही नाही, पानं उलटतोय. तुम्ही खूप मला जर तुम्ही अजूनही तुमचं ते 2.5 ते 4.5 मला एवढं विशेष वाटतं ना खरं ते, की तुम्ही सगळे एकत्र येऊन एवढं वाचन करताय म्हणजे खूपच म्हणजे हे आहे. आणि तुम्ही तर एक वय असताना माताजी एवढं सगळं करताय. खूप खूप हरे हा, हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. खूप प्रणाम छान प्रभू. लेक्चर. नेहमीसारखंच नेहमीप्रमाणे तुमचं प्रत्येक लेक्चर छान असतं आणि तुम्ही डिलिव्हर पण खूप छान करता. माझा एक प्रश्न आहे, म्हणजे हा, सर्वांना बोला फायदा होईल त्याचा. ज्या भक्तांना वाचनासाठी जास्त वेळ देता येत नसेल तर हा. तो श्रवणाने भरून काढता येईल का? वाचन हे श्रवणाने भरून काढता येईल का? म्हणजे वाचन थोडंफार आणि श्रवण जास्त, तर हे कॉम्बिनेशन इज वाचन, इक्वल टू हा वाचन हा होईल? हा. तर जर म्हणजे एकदमच असं तार्किक ह्याचं उत्तर द्यायचं तर ते स्वीकार्य नाहीये तसं खरं. कारण श्रवण जे भरपूर वेळा नुसतं डाउनलोड होतं. वाचन आहे ना, बर. त्याच्यामध्ये आपलं चिंतन, मनन हे सगळं त्यावेळेस जास्त प्रमाणात होत असतं वाचनाने ऍक्च्युली. श्रवणाचं बऱ्याच वेळा नुसतं ते ऐकून ऐकून आपलं घेत असतो आपण. त्यावेळेस आपल्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज एवढं होत नाही. पण ज्यावेळेस आपण वाचत असतो ना, त्यावेळेस आपलं चिंतन, मनन होण्यामध्ये जास्त मदत होते वाचन. वाचन जास्त प्रभावी आहे. असं मी आतापर्यंत जे काही ऐकत आलेलो आहे त्यानुसार आहे. आता हा भरून निघण्यासंदर्भामधला तुम्ही कधीतरी नंतर बोलू शकता. पण मला पण जोपर्यंत जेवढी माहिती आहे तोपर्यंत वाचनावरती भर आहे भरपूर आपला. सध्यात म्हणजे बरं. वाचायला हवं. छान छान. वाचनाचं आता काय ऑडिओ पण आहेत वाटतं प्रभूजी, भरपूर का नाहीत मला असे जशी बाहेरच्या ह्याच्यामध्ये पुस्तकं आहेत. हो हो, ऑडिओ ऑडिओ बुक, हा म्हणजे हा हा हा. बाकी आहेत. जसं आपलं तुषार प्रतीक महाराजांचं आहे त्या पद्धतीने काय आहेत का बाकीचे आपले, हो हो हो. ते तुम्ही पाहू पण शकता. तुम्ही जसं म्हणता वाचन करताना आपले डोळे, आणि कान थोडं आणि आपलं हे ही पण चाललेलं असतं बघा, समज पण आपली चाललेली असते त्यावेळेस, मनन चिंतन पण असतं त्यावेळेस. इंद्रिय जास्त इन्व्हॉल्व असल्यामुळे जास्त हा हा कॉन्सन्ट्रेशन हा होत हा, असतं. जास्त आपण त्याच्यावर हे करतो. बरं, थँक्यू थँक्यू वाचनाचा थँक्यू. छान लेक्चर झालं. थँक्यू प्रभूजी. काय आशीर्वाद. दंडवत प्रणाम प्रभू. दंडवत प्रणाम प्रभूजी. हा, तुम्ही दिलेलं कारचं उदाहरण परफेक्ट एकदम. भक्ती मार्गाचा प्रवास जर चांगला व्हायचा असेल तर त्याची जसं कारही चाकं चांगली असली पाहिजे, तसं तुम्ही इथं ते वाचन, त्याच्यानंतर जे काही सेवा आहे आणि जप, हे जसे बेस समजा असं 3 गोष्टींचा, जसं 3 पाय जर असतील त्याला मिनिमम 2 वर तर जर आपण उभं राहतो तर कठीण राहतं, पण 3 असेल, 3 आधार असतील तर ते समतोल राहते. ते उदाहरण हा, परफेक्ट आहे. दूरवरचा प्रवास चांगला करण्यासाठी सगळ्याच गोष्टी, तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. खूप सुंदर. हो आणि हो समतोल साधण्यासाठी प्रत्येकाला त्याचा उपयोग होतो. खूप छान, हो प्रभूजी. खूप छान बॅटिंग. बऱ्याच वेळा आपण ह्या तिन्ही गोष्टींविषयी वेगवेगळं ऐकत असतो. आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं ह्या तिन्ही गोष्टी करा करा, पण आपण बऱ्याच वेळा गोंधळत असतो की बाबा काय थोडीशी सेवा कमी करूया का, वाचन नाही केले तरी चालेल. आपण इकडे तिकडे पाहत असतो, कोण वाचन कमी करत असतं, कोण सेवा काय, आपण त्यांचेच आदर्श घेत असतो. हे काही वाटत असतं, पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. हे सगळ्यांसाठी नियम लागू आहे. ह्या तिन्ही गोष्टींवरती फोकस करायला शिकलो तर आपली आध्यात्मिक प्रगती एका चांगल्या धारणेने, चांगल्या विचाराने, चांगल्या मूडने. पण आपण कधी कधी नुसतं एखादं सेवेचं लेक्चर ऐकलं की आपण एवढं प्रभावित होऊन जातो की आपल्याला वाटतं सेवा 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 इम्पॉर्टंट. कधी कधी चॅन्टिंग वरचं एखादं लेक्चर ऐकलं की आपल्याला वाटतं चॅन्टिंग. असं नाही. बरोबर, महत्वाचं आहे. हा, ह्या तिन्ही गोष्टींचा आपण ह्या गोष्टी महत्वाच्या समजून आपण त्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजे. आणि ज्या ज्या भक्तांनी या तिन्हीचा बॅलन्स चांगला केलाय त्यांची आध्यात्मिक प्रगती छान झाली असं साधारण आपण पाहतो. पण जे आपण पाहतो की बघ काय काय बघतो नुसती सेवा करताय, बाकी 2 गोष्टी करतो, आपण पाहतो की थोडंसं कमी जास्त चाललंय त्यांच्या आध्यात्मिक. बरोबर बरोबर. चालेल प्रभूजी. हरे थँक्यू कृष्णा. थँक्यू प्रभू. खूप थँक्यू. काही अनाउन्समेंट आहेत का? हरी बोल. आज काय माझ्याकडे कुठलेच हे नाहीये अनाउन्समेंटचं. चिल्ड्रन उद्याच प्रोग्रामचं मला करा. वाटतंय चिल्ड्रन प्रोग्राम आहे का म्हणजे याच्यात?
हा हा सुरतचा मला वाटतं उद्या प्रोग्राम आहे. हा रोजी माझा आवाज येतोय का व्यवस्थित? नाही प्रभूजी, इको येतोय आणि आवाज पण कमी येतोय. नाही रोजी तुम्ही करा, माझ्याकडे मी गावी आलेलो आहे, मला कनेक्टिव्हिटी कमी आहे. बरं 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 ठीक आहे, मी करतो प्रभूजी अनाउन्समेंट. ठीक आहे. हो हो हरे कृष्णा. युवराज हरी प्रभूजी, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हा बोला प्रभूजी. खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही सांगितलं. सेवा, जप आणि म्हणजे याचं काय येतं ना, जप, सेवा आणि रीडिंग म्हणजे शास्त्र अध्ययन, याचा समतोल कसा साधायचा. मला वाटलं तुम्ही ते प्रथम पॅकेजचं एक्झाम्पल देताय. ते पॅकेज म्हणजे CAR, कार म्हणजे चॅन्टिंग, असोसिएशन अँड रीडिंग. म्हटलं वा वा, काय मस्त एकदम ऍक्रोनिम झालंय. आणि खूप छान, म्हणजे की केवळ जपच नाही तर सेवा पण महत्वाची, आणि सेवा नाही तर ग्रंथ वाचन पण महत्वाचं आहे. पण ग्रंथ वाचन केल्यानंतर आपल्याला एक इगो येतो की मला खूप ज्ञान आहे, किंवा एक माणसाची नम्रता नसते. तर ती सेवा करून, जसं तुम्ही भक्तिसिद्धांत सर ठाकूरांचं उदाहरण दिलं, खूप छान. म्हणजे प्रभुपादांचं जे ऍक्च्युली आपण रिलेट करू शकतो, आणि शास्त्रांच्या आधारे तुम्ही खूप छान. आणि शेवट संकल्प थोडा आमच्यासाठी अवघड आहे. दररोजच एवढा अरे. मोठा संकल्प, पण आम्ही प्रयत्न करू तुमचा संकल्प म्हणजे घेण्यासाठी. कुठला नोटेचा अवघड आहे म्हणताय हो, का नोटच झोपेचा नोटच पाडण्याचा. का मला वाटलं झोपेचा आणि जेवणाचा प्रसादाचा म्हणताय. माझ्यासाठी तर ते तिन्ही अवघड आहेत. खूप खूप तुम्हाला- धन्यवाद प्रभूजी. थँक्यू. तुमचे 3 वेळा हरिबोल म्हणून आभार करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोल, हरी बोल. हरी बोल. हरे कृष्णा. एक अनाउन्समेंट आहे. उद्या बालगोपाल समितीतर्फे सूरज भोसले हे बोलणार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांविषयी, दुपारी 1:30 ते 2:30. तर याविषयी सविस्तर मेसेज ग्रुपवर टाकलेला आहे. तर जास्तीत जास्त पालक आपल्या पाल्यांना उत्साहित करू शकता की यामध्ये भाग घेण्यासाठी. ठीक आहे प्रभूजी, थांबूया तिथे. प्रभूजी हरे कृष्णा. सगळ्यांचे खूप खूप आभार प्रभूजी. हरी बोल.